नमस्कार ॲस्पिरंट्स. तुम्ही जर महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिम्स एक्झाम 2026साठी जर प्रिपेअर करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे. तर मित्रांनो, ऑलरेडी आपण आहे ना, तर MPSC राज्यसेवा 2026ची जी प्रिलिम्स एक्झाम आहे, जी 31 मे 2026 रोजी होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम प्लस टेस्ट सिरीज प्रोग्राम हा चालू केलेला आहे आणि तो 5 फेब्रुवारीपासून 2026 पासून सुरुवात होणार आहे. ऑलरेडी ह्या प्रोग्राम संदर्भातली जी माहिती आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली. पण आजच्या जो काही व्हिडिओचा आपला जो पर्पज असणार आहे ना, तो म्हणजे ॲक्च्युली की एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि हा प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही रेफर करतायत किंवा तुम्ही जर त्याचा उपयोग घेतात, तर तो कशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून काय त्याच्यातले जे बारकावे आहेत ना, तर मित्रांनो तुम्हाला बारकावे लक्षात येतील. कारण एक प्रोग्राम लॉन्च झाल्यापासून बरेचसे कॉल आलेले आहेत विद्यार्थ्यांना जॉईन देखील करायचे आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा क्वेरीज देखील आहेत. मग त्या क्वेरीज ॲड्रेस करण्यासाठी आणि त्यांना बारकावे समजून सांगण्यासाठी जो आहे, तर हा व्हिडिओ मी काय या ठिकाणी करत आहात. तर मग आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडा एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू आहे, जो आपला प्रिलिम्स टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन देतो. जसं की 5 फेब्रुवारी 2026 पासून चालू होणार आहे. हा ऑनलाईन बोर्डमध्ये असणार आहे. त्यानंतर जर मित्रांनो लक्षात घेतलं ना, की प्रोग्रामच्या हायलाईट्समध्ये जर बघितलं, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 31 मे 2026 पर्यंत प्रिलिम्सचा तुमचा अभ्यास, त्याचबरोबर जो मेन्सचा तुमचा सिलेबस आहे, मग प्रिलिम्स आणि मेन्समध्ये जे टॉपिक्स ओव्हरलॅप होतात त्याच्यासोबत तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुमचं प्रिपरेशन हे योग्य त्या ट्रॅकवर असलं पाहिजे. याच्यासाठी आपण MPSC राज्यसेवेचे 2013 पासून ते 2025 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते ॲनालिसिस केलेले आहेत, थीम वाईज क्लासिफाय केलेले आहेत, त्याच्या टॉपिक्सची लिस्टिंग केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कशासाठी केलेलं, की कुठल्या टॉपिकवर किती वेळ द्यायला पाहिजे आणि किती वेटेज त्याला दिलं पाहिजे आपल्या टायमिंगनुसार आणि प्रिपरेशनच्या आपण म्हणू शकतो की फेजमध्ये. तर त्याच्यासाठी काय, हे जे मायक्रो अनालिसिस आहे ते केलेलं आहे, ते ऑलरेडी PDF थ्रू काय केलेलं आहे तर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, की तुमचा जो काही सिलेबस कव्हर करायचा आहे, ठीक आहे, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये जर बघितलं तर प्रिलिम्समध्ये 7 टॉपिक दिलेले आहेत, करंट अफेअर्स पासून ते जनरल सायन्सपर्यंत. मग याच्यामध्ये जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही तो डे वाईज क्लासिफाय करायला पाहिजे. त्याचबरोबर जर आपण लक्षात घेतलं की कुठल्या एखाद्या दिवसामध्ये त्याला किती टॉपिक्स कव्हर करायला पाहिजे, याची पण सगळी काय केलेली आहे, तर आपण लिस्ट याच्यामध्ये दिलेली, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो जो शेड्यूल आहे, डेली टार्गेट्स आणि टेस्ट, ते पण आपण याच्यामध्ये काय मेन्शन केलेले आहेत. आपण याच्यामध्ये मेन्शन करत असताना स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल पण काय केलं तर नमूद केलं. तुमच्याकडे जर ऑलरेडी तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल जर रीड करत असाल ना, तर ते चेंज करण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जर सब स्टँडर्ड लेवलचं मटेरियल यूज करत असाल किंवा तुम्ही कन्फ्युज्ड असाल किंवा तुमच्याकडे सोर्स नसेल, तर कुठलं यूज करायला पाहिजे त्याचं म्हणजे इंडिकेटिव्ह जे काही रेफरन्सेस आहेत ते या ठिकाणी काय तर दिलेले आहेत. तेच त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करत आहात, तर प्रिपरेशन करत असताना तुमचं प्रिपरेशन योग्य त्या ट्रॅकवर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण ना इथं 22 जे काही फुल लेंथ पेपर देणार आहोत. मग फुल लेंथ पेपरचा अर्थ ह्या ठिकाणी असा होतो की प्रत्येक पेपर हा 200 मार्कासाठी असणार आहे आणि याच्यामध्ये 17 सब्जेक्ट म्हणजे 17 जे काही टेस्ट असणार आहे ते सब्जेक्ट वाईज असणार आहे. म्हणजे स्पेसिफिकली पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, अशा याच्यामध्ये त्याला काय केलं आहे तर क्लासिफाय केलं आहे. आणि त्याच्यापैकी जर आपण 22 पैकी 5 जे आहेत GS त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. म्हणजे ज्या ऑलरेडी राज्यसेवेच्या टेस्टमध्ये जसे होतात की 100 क्वेश्चन्स असतात आणि सगळे जे 7 टॉपिक्स तुमच्या म्हणजे प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये दिले तर त्याच्यावर ते क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच पद्धतीने हे 5 जे असतील GS कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होतील. आता ह्या टेस्ट आहे ना इंग्लिश आणि मराठी दोघीमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. आता याचं जे आहे ना तर मित्रांनो, तो तुम्हाला टेस्टचं एक्सप्लेनेशन आहे ते PDF स्वरूपात आणि रीड ओनली फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल, ते लक्षात घ्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं की तुम्ही जे प्रिपरेशन करत आहात आणि काही टॉपिक्स जे असतात किंवा काही इन्फॉर्मेशन असेल जी तुमच्या सोर्सेसमध्ये नसेल, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहेत, एक रेफरन्स रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत. ती पण रीड ओनली फॉर्मॅटमध्येच असणार आहे, जेणेकरून काय की जो पार्ट तुमच्या नोट्समध्ये मिसिंग आहे किंवा तुमच्या कंटेंटमध्ये मिसिंग आहे तेवढाच फक्त त्या नोट्समधून तुम्हाला उचलायचा आहे आणि तो तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण केलेलं आहे की जसं मेन्स पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. आता मेन्स पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होत असताना त्याला किती वेळ दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, त्या सर्व संबंधात आपण बोलणार आहोत. पण आपला पर्पज हा असणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय की एकदा प्रिलिम्स झाले मित्रांनो, तर तुमचं सिलेक्शन हे मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट याचे मार्क कंबाईन होऊनच त्याच्यामध्ये काय होणार आहे तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. फक्त प्रिलिम्स पास पण करून तर सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही. आणि ज्यावेळेस तुमची प्रिलिम्स होते तर प्रिलिम्स झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जे टॉपिक्स अगोदर तुम्ही वाचलेले नसतात त्याच्यावर तुम्ही फोकस करतात. मग तिथं ऑप्शनल जातो, त्यानंतर तुमचं एसे असते, एथिक्स असते, आन्सर रायटिंग असते, त्याच्यानंतर काही करंट अफेअर्सचा टॉपिक्स असतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि बराचसा टाईम जो आहे तर काहीतरी ती आन्सर की येते,
मग आन्सर कीमध्ये पुन्हा काही क्वेश्चनमध्ये दुविधा मनस्थितीमध्ये असतात, मग ते अभ्यास होत नाही किंवा होतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जो स्टॅटिक पोर्शन आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग नंतर काय होतं की फक्त परीक्षेच्या अगोदर जाताना काहीतरी बघून त्या ठिकाणी जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो की सिलेबस तुमचा प्रिपरेशन करत असताना प्रिलिम्स आणि मेन्स जे आहेत याचे सोर्सेस तर सेम असणार आहे. हे काही तुम्ही सोर्सेस चेंज करणार नाही आहेत. मग त्याच्यामध्ये काय की जे टॉपिक्स तुमचे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये ओव्हरलॅपिंग होतात तर ते अशा दृष्टीने प्रिपेअर करा की त्याच्या नोट्स तुमचे जे रेडी होतील तर तुम्हाला मेन्सला म्हणजे देखील काय येणार तर कामात येणार आहे. तो पर्पज आपल्याला काय आहे ते या ठिकाणी ठेवला आहे. म्हणून कुठल्याही टॉपिककडे बघत असताना मेन्समध्ये त्याच्यावर काय प्रोबॅबल क्वेश्चन्स असू शकतात किंवा कुठल्या थीमवर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो तो पण काय थ्रू द क्वेश्चन्स आपण त्याच्यावर काय करणार तर एम्फोसिस करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पर्सनलाइज गायडन्स. आता ह्या गोष्टी तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय पण प्रत्येकाचा काय आहे मग मित्रांनो की प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम येणार आहे. काहींचा प्लॅन जो असेल सर तुम्ही जो प्लॅन प्रोव्हाइड केलेला आहे किंवा स्टडी प्लॅन प्रोव्हाइड केला आहे आम्हाला त्याच्यामध्ये थोडं चेंजेस करून हवं आहे. प्रत्येकाची प्रिपरेशन लेवल ही वेगवेगळ्या पद्धतीची असणार आहे. त्याचनंतर जर बघितलं तर प्रत्येकाला प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक सब्जेक्ट काय सेम जात नाही, त्याच्यामध्ये त्याला काही ना काही अडचणी येतात. त्याच्यानंतर टेस्ट सॉल्व्ह करत असताना येणाऱ्या अडचणी असतील. या सगळ्या गोष्टींसाठी काय असणार तर तुम्हाला मेंटरशिप त्या ठिकाणी काय केलं जाईल तर प्रोव्हाइड केली जाईल. हे देखील त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर मित्रांनो बघितलं ना की हा पण या ठिकाणी काय दिलेलं आहे तर मग जो शेड्यूल आहे तो शेड्यूल दिला तो पण आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. मग आजचा जो आपला पर्पज आहे ना मित्रांनो तो नेमका काय आहे की आपला जो काही प्रोग्राम आहे किंवा स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आपला पर्पज काय प्रोग्रामचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जो अभ्यास करत आहात तो अभ्यास हा योग्य डायरेक्शनमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रिलिम्स जे असेल ते चांगल्या मार्जिननी क्वालिफाय तुम्ही झाले पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट लीड तुम्हाला 10 ते 20 मार्काची लीड असली पाहिजे. कारण की प्रॉब्लेम काय होतो की एकदा तुम्हाला आन्सर की आली फर्स्ट आन्सर की मग त्याच्यानंतर मग ते मार्केटमध्ये मार्क घुमत राहतात. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं मी प्रिपरेशन करू का नाही करू का दुसऱ्या कुठल्या एक्झामला टार्गेट करू. याच्यामध्ये काय होतं आणि पहिलेच MPSC जी असेल तर लवकर रिझल्ट लावत नाही. मग अशामध्ये तुमचा बराचसा जो काही सबस्टॅन्शियल टायमिंग आहे तो त्या काय होऊन जातो तो कन्झ्युम होऊन जातो आणि त्याच्यानंतर तर तुमचं लक्ष पण त्याच्यामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच असा टार्गेट करायचं की तुम्ही जे प्रिलिम्समध्ये जे मार्क घेणार आहेत ना खूप चांगले मार्क घेणार आहेत आणि खूप चांगले मार्क घेणार असाल तर त्याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन पण त्याच लेवलचं असलं पाहिजे. तर तुमचा बेस चांगला असेल, तुमचा बेस स्ट्रॉंग असेल, तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेली असेल, तुमची कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, तुमची इलिमिनेशन टेक्निक डेव्हलप झालेली असेल तर तुम्हाला ते मार्क मिळतील. आणि लक्षात घ्या मित्रांनो ही इलिमिनेशन टेक्निक्स असतील किंवा त्याला आपण म्हणतो काही लॉजिक्स असतील हे कधी वर्क होतात ज्यावेळेस तुमचा आहे ना बेस स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही ना सिलेबसमधला कुठलाही टॉपिक आहे ना उरलेल्या कुठल्याही टॉपिकशी ना तर इंटरलिंक करू शकतात. अशा आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये बसलेले आहेत तर परीक्षेमध्ये बसलेले असताना जे स्टॅटिक पोर्शन आहे जो तुमचा बुक्समधून विचारला जातो किंवा जे स्टँडर्ड रेफरन्सेस स्टुडंट यूज करतात त्याच्यावरून जो प्रश्न जर फ्रेम झाला असेल तर तो तुमचा चुकत नाही आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने आठवत आहेत त्याच्यात तुमचं कन्फ्युजन होत नाही. म्हणजे एवढा जर तुमचा स्ट्रॉंग बेस असेल ना तर तुमचा कॉमन सेन्स त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात होतो आणि ते कॉमन सेन्स ज्यावेळेस तुमचा डेव्हलप होतो आणि नंतर मग तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करतात तसं तसं क्वेश्चनकडे बघण्याची तुमची जी नजर असते ती डेव्हलप होते. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये दिलेले जे काही कीवर्ड्स आहेत तर त्याला इंटरप्रिट करण्याची तुमची जे काही आपण म्हणू शकतो की आकलन क्षमता आहे ती वाढत जाते. ऑप्शनकडे बघण्याची जी काही तुमची दृष्टी असेल तर ती तेवढी काय होत जाते तर ॲडव्हान्स होत जाते. मग बघितल्या लक्षात येऊ शकतो की कुठलं त्याचं उत्तर असू शकतं किंवा नसू शकतं. पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कंटेंट इम्पॉर्टंट आहे. आणि समजा तुम्ही लॉजिकल बेसवर समजा प्रिलिम्स पास पण झाले पण मेन्समध्ये काय करणार आहे मित्रांनो. मेन्समध्ये तर तुमचं सिलेबस व्यवस्थित असणे गरजेचं आहे कारण तिथे तर काही तुम्हाला ऑप्शन नाही आहे. तिथे तर तुम्ही इलिमिनेशन टेक्निक तर यूज करू शकत नाही. तर तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्हाला आठवलं पाहिजे आणि आठवल्यानंतर तिथं लिहिलं गेलं पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग हे दोघी अँगल जर आपण लक्षात ठेवलं तर एक लक्षात घ्या तुम्हाला इलिमिनेशन लॉजिक वगैरे ह्या गोष्टी यूज करायच्या त्याबद्दल दुमत नाही. पण ते अभ्यासाला सबस्टिट्यूट करून तुम्ही यूज नाही करू शकत. तुमचा जो सिलेबस आहे तो तुमचा कवर झाला पाहिजे. त्याचे तुमचे नोट्स असल्या पाहिजे, रिव्हिजन झालं पाहिजे, त्याचं मगअप झालेलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स तुमचे कंटेंटवरून सॉल्व्ह नाही होते तेच फक्त तुमचे लॉजिक किंवा इलिमिनेशनने काय करायचं तर वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे जो क्वेश्चन तुमच्या कंटेंटमधून सॉल्व्ह होणार होता तो त्याच्यासाठी तुम्ही लॉजिक वापरतायत तर तसं होता कामा नये. तुमचा कंटेंटचा जो क्वेश्चन आहे हा तुमचा कंटेंट बेसवरूनच झाला पाहिजे. याचा उपयोग काय होणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क ग्राफ्स करण्यामध्ये तिथं मदत होईल. आता इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपला जो पर्पज जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. MPSC राज्यसेवा प्रिलिम्स एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन आणि खास करून जो प्रिलिम्स आणि मेन्स दोघांना जो कॉमन सिलेबस असणार आहे तो अगदी व्यवस्थित आपला झाला पाहिजे जेणेकरून प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय होत आहेत. एवढा कॉन्फिडन्स आल्यानंतर जो स्टॅटिक पोर्शन आहे त्या स्टॅटिक पोर्शनला ज्यावेळेस तुमच्या मेन्सला 1 महिना बाकी आहे तर 1 महिना बाकी असताना मग ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करत असणार आहे तर रिव्हिजन करत असताना तुमच्या ह्या ज्या नोट्स आहेत ना स्टॅटिकच्या त्या स्टॅटिकच्या नोट्सही तुम्ही जर रीड केल्या तर तुमचा हा जो स्टॅटिक पार्ट आहे जो तुमचा प्रिलिम्स आणि मेन्स याला दोघांमध्ये ओव्हरलॅप होतोय तो त्याच्यामधून काय होतो तर कव्हर होतोय. मग हे जर तुम्ही त्याचे एफर्ट्स आता घेऊन ठेवले ना तो पुढे तो तुला तिथं तुम्हाला पुढे कामात येणार. मग तुमचं ऑप्शनला जास्त
वेळ देणे, एसे एथिक्सला वेळ देणे, आन्सर रायटिंगला वेळ देणे, इथे तुम्ही जास्त वेळ त्या ठिकाणी काय तर देऊ शकतात. म्हणून सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे काय की हे दोघांचे जे काही कॉमन टॉपिक्स आहेत ते आपले कव्हर झाले पाहिजे. त्याचबरोबर जर बघितलं की ज्यावेळेस आपण सिलेबस कव्हरिंग हा शब्द उच्चारतोय किंवा आपण म्हणतो की एवढे टॉपिक तुमचे कव्हर झाले पाहिजे, हे कव्हर होण्यासाठी अभिप्रेत काय याच्यामध्ये, म्हणजे याचं इंटेन्शन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही त्याला रीड करणार आहेत तर रीड करत असताना तुमची अंडरस्टँडिंग तिथे होईल, म्हणजे तुमच्या संकल्पना त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचे नोट्स मेकिंग करायचे आहेत, म्हणजे जो टॉपिक किंवा कंटेंट तुम्ही वाचणार आहे, अंडरस्टँड करून घेणार आहे, समजून घेणार आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या काय करायचे आहेत तर नोट्स काढायचे आहेत. आता हे सगळं कसं करायचं ते मी सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय सुरुवातीला की फ्रेमवर्क लक्षात घ्या की आपल्याला काय काय गोष्टी एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर त्याला रिव्हिजन करायचं आहे. मग रिव्हिजनचा अर्थ काय असतो मित्रांनो की परत पुन्हा तेच नाही रीड करायचं आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही नोट्स मेकिंग ज्यावेळेस तुम्ही रीड करायला सुरुवात करणार आहात, तुम्ही ज्याच्या नोट्स काढल्या आहेत, तर पहिले तुम्हाला त्याला रिकॉल करायचं आहे की तुम्हाला त्या नोट्समधून त्या कंटेंटमधून काय आठवतं आहे, आणि जे आठवलं नाही तर मग त्याला ते रीड करायचं आहे. मग हे रिकॉल आणि रीडिंग झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी काय करायचं आहे तर रिकॉल करायचं आहे. याच्याने काय होणार आहे मित्रांनो, प्रिलिम्सच्या बाबतीत जर बघितलं ना, हे जे रिकॉलिंग व्यवस्थित असली ना, तर जिथे सिली मिस्टेक आपण म्हणतो किंवा ज्या ठिकाणी आयोग फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा जिथे एकदम फॅक्च्युअल गोष्टी गरजेच्या असतात की तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकतात आणि नसेल माहीत तर तुम्ही उत्तर सॉल्व्ह नाही करू शकत, अशा ठिकाणी जर तुमचं हे प्रिपरेशन असेल ना व्यवस्थित, तर तुमचे चांगल्या मार्जिनने काय होतं तर प्रिलिम्स निघते. एक लक्षात घ्या, कारण ही टेक्निक मी UPSCमध्ये देखील केली होती. सुरुवातीला एकदा दोनदा याच्यामध्ये मला प्रिलिम्समध्ये जास्त काही त्या ठिकाणी सक्सेस नाही मिळाला, पण नंतर त्याच्यानंतर UPSCमध्ये मी ही रिकॉलिंगची टेक्निक ज्यावेळेस यूज केली होती, तर तुम्हाला खरं सांगतो की त्यावेळेस मला GSमध्ये 200 पैकी ना 156 मार्क होते, म्हणजे 70-75% जे ते प्रिलिम्समध्ये मार्क ते UPSCमध्ये मिळवणे, इट्स नॉट अ जोक. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा प्रिलिम्सचा कधी अभ्यास आहे ना, हा UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, हा एकचदा होतो. मग एकचदा होतो इन द सेन्स म्हणजे काय की तुम्ही व्यवस्थित एफर्ट्स लावून जर प्रिपरेशन केलं, नोट्स मेकिंग केलं ना, तर त्याच्यानंतर समजा दुर्दैवाने जर तुम्हाला दुसऱ्या अटेम्प्ट द्यायचं गरज पडला, तर त्या ठिकाणी ऑलरेडी तुमचे ना आता आयसाईट डेव्हलप झालेली असते, काय विचारलं जातं हे तुम्हाला अंडरस्टँडिंग असते, त्याचे नोट्स तुमच्या प्रिपेअर असतात आणि नंतर तुम्ही फक्त त्याला रिवाईज करत जातात. आणि UPSC जेवढेही मी आतापर्यंत तर प्रिलिम्स दिलेले आहेत, म्हणजे 5 मेन्स मी दिलेले आहेत, तर प्रत्येक वेळेस माझा जो स्कोर आहे तर मग हॉलमधून बाहेर आल्यानंतर मला हा विचार करण्याची कधीच गरज पडली नाही की मी मेन्स देतोय का नाही देतोय. प्रत्येक वेळेस जे असेल तर कॉन्सिक्युटिव्ह वेलमध्ये 5 वेळेस मी जे इथे प्रिलिम्स काढलेली आहे. आणि लक्षात घ्या की त्याचा मागचा जो पर्पज होता किंवा त्याच्या मागचा जे काही लॉजिक होतं तो काय होतं की तुमचं जे बेसिक्स आहेत ते खूप स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि हे जर तुमची व्यवस्थित असेल ना, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोघांना त्या ठिकाणी काय येणार तर कामात येणार आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये ज्या गोष्टी नंतर तुमच्या पहिल्या की आल्यानंतर चालू राहतील, तर त्याच्यानंतर तुमच्याला ॲड ऑन असतील तर 10 ते 15 मार्क चांगले असले पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या गोतावळ्यात नसले पाहिजे किंवा त्या ग्रुपमध्ये नसले पाहिजे की जे विचार करतात की माझा प्रिलिम्स निघेल का नाही निघणार आहे. आता मी एक्स्ट्रा हे 10 ते 15 काय सांगितलं, मी इथं तुम्हाला 120 का 140 मार्क टाकू शकतो, पण प्रत्येक वेळेस काय होतं तर पेपरची डिफिकल्टी व्हॅरी होते. आणि पेपरची डिफिकल्टी व्हॅरी होत असताना जो काही आणि रिलेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामुळे काय की जो कट ऑफ लागणार आहे तो कट ऑफच्या 15 ते 20 मार्क जो असतील, तर तुम्हाला एक्स्ट्रा जर मार्क असेल तर तुमचं काय होणार आहे तर तुम्ही सेफली चांगल्या पद्धतीने मेन्सला प्रिपेअर करू शकतात. आणि आयोगाचं MPSCचं असतं काही ना काही वेळेस 1-2 क्वेश्चन असतात ते गडबड घोटाळे असतात, मग त्याच्यामध्ये फार वावदळ चालू होतं की हे उत्तर बरोबर आहे, ते उत्तर बरोबर आहे, आयोगाने हेच उत्तर का बरं दिलं, तेच उत्तर का बरं दिलं, मग ते सगळ्या गोष्टी चालू असतात. तर त्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता हे झालं मित्रांनो की आपला प्रोग्रामचा पर्पज हा असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमच्या प्रिपरेशनची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय असले पाहिजे. आता तुम्ही कोर्स जॉईन करा किंवा नाही का करा, तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या प्रिपरेशनला तुम्ही स्टार्ट करताय, तर सुरुवातीला अगोदर सांगितलं जातं की पहिले एक्झामची डिमांड तुम्ही समजून घ्या. मग आता एक्झामची डिमांड समजून घेतल्यामध्ये आता मी ह्या बाकीच्या गोष्टी जात नाही की एक्झाम 3 स्टेजमध्ये होते. पहिली प्रिलिम्स आहे ती ऑब्जेक्टिव्ह लेवलला असते, त्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये GS1मध्ये 100 क्वेश्चन्स असतात, ते 200 मार्काला. CSAT असेल त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात, प्रत्येक क्वेश्चन 2.5 मार्काला. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते. मेन्समध्ये रायटिंगची गोष्ट लागते. आता ही जी गोष्ट आहे ही मी याच्यामध्ये जास्त जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला परीक्षेचं जी काही अंडरस्टँडिंग आहे ती महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द सिलेबस. मग सिलेबस आपल्याला समजून घेणे फार गरजेचे आहे. मग याच्यामध्ये आहे प्रिलिम्स आणि त्याच्यानंतर मेन्स, हा दोघांचा सिलेबस समजून घेणे गरजेचं आहे. का? कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला पर्पज काय, प्रिलिम्सचं प्रिपरेशन करत असताना तुमचे जे मेन्सचे टॉपिक आहे ते देखील कवर झाले पाहिजे. आणि हा मेन्सचा फोकस तुम्ही कुठपर्यंत ठेवणार आहेत. जर इथे तुम्ही आपलं हे बघितलं ना मॉड्यूल, तर मॉड्यूलमध्ये याच्यामध्ये जी पहिली रीडिंग आहे, म्हणजे पहिला जो तुमचं रिव्हिजन स्टार्ट होतं 5 फेब्रुवारीपासून ते, जर आपण बघितलं इथे जस्ट अ मिनिट, 5 फेब्रुवारीपासून चालू होतं आहे
आणि हिस्ट्री पूर्ण कंप्लीट करेपर्यंत जर आपण इथं बघितलं तर 8 एप्रिलपर्यंत काय ह्या गोष्टी आपल्या चालणार आहेत. तर मग या ड्युरेशनमध्ये जे आहेत तर 5 फेब्रुवारी ते 8 एप्रिलमध्ये आपल्याला काय आहे, जेवढे सब्जेक्ट आपले प्रिलिम्सला आहेत ना त्याचं आपल्याला काय काय करायचं आहे. जसं इथं तुम्हाला सांगितलं की त्याचं रीडिंग झालं पाहिजे, त्याची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे, त्याच्या नोट्स मेकिंग झाल्या पाहिजे, रिव्हिजन आणि रिकॉलिंग झाली पाहिजे. ते आपण काय करणार आहोत, तर ज्या पद्धतीने शेड्यूल तुम्हाला आखून दिलेलं आहे आणि रिव्हिजनचे जसे स्लॉट्स ठेवले आहेत आणि टेस्टचे जसे स्लॉट्स ठेवले आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत. आणि हळूहळू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की ते कशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे तो आपल्या सब टॉपिक्समध्ये ब्रेक करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे जे काही सब पार्ट्स आहेत ते मेन्सच्या कुठल्या सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी काय होतं तर इंटरलिंक होत आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मेन्सचे कुठले टॉपिक्स आहेत किंवा सिलेबसचा कुठला पॉईंट आहे जो प्रिलिम्समध्ये दिलेल्या टॉपिकशी काय होतो तर लिंक होतो. आता प्रिलिम्सच्या याच्यामध्ये जर बघितलं ना तर 7 त्यांनी काय दिलेले आहेत मित्रांनो की पॉईंट्स दिलेले आहेत. मग आता इथे तुम्ही सिलेबस बघू शकतात, ज्यात त्यांनी मेन्शन केले करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे हा झाला करंट अफेअर्सचा पार्ट. आता करंट अफेअर्सच्या बाबतीत लक्षात घ्या, MPSC प्रिलिम्समध्ये जे करंट अफेअर्स विचारले जातात ना ते ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड, म्हणजे त्याच्यात फार फॅक्ट्स लागतात. आणि जर ज्यावेळेस तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम बघितली तर त्याच्यामध्ये ज्या करंट अफेअर्सची गरज लागते तर त्याच्यामध्ये ॲनालिसिस लागते. मग इथे जो आहे आपला फोकस, तर आपण हे करंट अफेअर्स आपले प्रिलिम्स आणि मेन्सचे जे आहेत ते सोबत त्या ठिकाणी काय करायचे, कव्हर नाही करायचे. म्हणजे जे ते डिटेल ॲनालिसिस असेल, जे फॅक्ट्स तुम्हाला तुमच्या पॉईंट सबस्टेन्शिएट करण्यासाठी गरजेचं लागणार आहेत. म्हणजे समजा पॉवर्टीचा किती रेट आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं कुठला इंडेक्स आलेला असेल, त्याच्यामध्ये भारताची रँकिंग किती आहे, हे असे फॅक्ट्स आहेत ना, हे फॅक्ट्स तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. तर ते आपल्याला काय करायचे, करंट इव्हेंट्समध्ये कव्हर करायचे आहे, तो लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा पार्ट आहे आपला हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता हे जर तुम्ही बघितलं आणि सिलेबसमध्ये जे प्रिवायक्यू जर आपण बघितले आणि त्याचं थीमॅटिक क्लासिफिकेशन जर बघितलं, जे ऑलरेडी आपण प्रोव्हाइड करत आहोत आणि प्रोव्हाइड केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपलं लक्षात येतं की हिस्ट्रीमध्ये बरेच पार्ट येतात. मग एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया यांच्याशी संबंधित असणारा आर्ट अँड कल्चरचा पार्ट, मॉडर्न इंडिया येतो. त्याच्यानंतर बघितलं आपण पोस्ट इंडिपेंडंट इंडियामधले काही थीम्स विचारले जातात आणि महाराष्ट्राची हिस्ट्री विचारले जातात. म्हणजे जवळपास जर बघितलं मित्रांनो की 4 ते 5 टॉपिक्स हे फक्त हिस्ट्रीमध्येच येऊन जातात आणि देताना लाईन त्यांनी फक्त एकच दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी, म्हणजे जिओग्राफीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर बघितलं तर फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड रिजनल जिओग्राफी, म्हणजे जगामधले वेगवेगळे काहीतरी भूरूपे वगैरे असतात किंवा काही प्लेसेस असतात त्याचे ते म्हणजे जोड्या लावामध्ये म्हणा किंवा क्वेश्चनमध्ये विचारतात की बरोबर आहे का चूक आहे किंवा तुमची इन्फॉर्मेशन तिथे चेक करत असतात. की फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड रिजनल जिओग्राफी, त्याच्यानंतर जर बघितलं आपलं इंडियन जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी आणि महाराष्ट्राची जिओग्राफी, म्हणजे 4 ते 5 टॉपिक जे असतील ते पुन्हा जिओग्राफीमध्ये येऊन जातात. त्यानंतर इथे जर आपण बघितलं की इंडिया आणि महाराष्ट्र, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. आता पॉलिटी अँड गव्हर्नन्स जर दिलेलं असलं तरी MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलं तर लक्ष्मीकांतमध्ये जेवढे टॉपिक्स दिलेत तर मॅक्सिमम टॉपिक म्हणजे जे क्वेश्चन्स येतात ते डील होऊ शकतात यामध्ये. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल इनिशिएटिव्स. मग याच्यामध्ये इकॉनॉमीमध्ये जरी बघितलं, ज्याला आपण म्हणू शकतो मॅक्रो इकॉनॉमिक्सचे काही पार्ट्स आहेत ते विचारले जातात. आणि MPSCमध्ये विचारण्याची जी पद्धत आहे क्वेश्चनची ही फॅक्च्युअली आहे आणि काही रिलेव्हंट थीमवरच त्याच्यावर काय केलं जातं, फोकस दिलं जातं. मग त्याच्यामुळे हा सिलेबस जो असेल ते सिलेबसचे सब टॉपिक्स किंवा जे आहेत ते आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये जो एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स विचारले जातात आणि 5 क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं की काही थीम्स आहेत त्याच्यावर फोकस केला जातो. ऑलरेडी त्याची PDF मी काय केलेलं त्या प्रोग्राममध्ये मी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या टॉपिकची लिस्टिंग करून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे. जनरल सायन्समध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोवर जास्त फोकस असतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मग केमिस्ट्री आणि फिजिक्सवर इक्विवॅलंट त्या ठिकाणी फोकस आपल्याला दिसतोय. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा जनरल सायन्सचा पार्ट दिलेला आहे तर तुमच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये जनरल सायन्स नाही आहे, तिथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. पण जनरल सायन्समधले जरी 1-2 क्वेश्चन्स विचारले तर खास करून जे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड किंवा बायोलॉजीचा पार्ट जाऊ शकतो, कदाचित त्याच्याशी संबंधित वगैरे जे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि जर आपण मध्ये बघितलं तर डेली यूजमध्ये जे केमिस्ट्री यूज होतात किंवा आपण म्हणतो एक्झाम्पल्स असतात त्याच्या संबंधात एखाद्या वेळेस क्वेश्चन्स होऊ शकतात. किंवा जर फिजिक्समध्ये जर बघितले जे काही अप्लाइड फिजिक्स म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन्स हे मेन्समध्ये असू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, मॅक्सिममली हा जो जनरल सायन्सचा पार्ट आहे हा फक्त तुमचा प्रिलिम्सशी रिलेटेड आहे. मेन्समध्ये जो असणार तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत आहोत तुम्ही, तर प्रिपरेशन करत असताना लक्षात घ्या करंट अफेअर इव्हेंट्स जे असतील ते आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने करणार नाही आहोत. ते आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जे असेल तर ते नंतर बघूया. पण इथे जे तुम्ही फॅक्ट्स गोळा करणार आहेत त्या सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी तुम्ही यूज करू शकतात किंवा कुठे उत्तरामध्ये नमूद करू शकतात त्याची शीट्स तुम्हाला काय करायची ती रेडी करायची आहेत किंवा रेडी करायची आहेत. याच्यामध्ये जनरल सायन्सचा जो पार्ट आहे ते जनरल सायन्सचा पार्ट आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने करणार नाही आहोत. मग मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला जो फोकस करायचा तो कुठे, हा 2, 3, 4, 5, 6
हे जे पॉईंट्स दिले आहेत म्हणजे हिस्ट्रीचा पार्ट, त्याच्यानंतर जिओग्राफीचा पार्ट, यामध्ये जर आपण बघितलं पुन्हा पॉलिटीचा पार्ट, इकॉनॉमीचा पार्ट आणि एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा जो पार्ट असेल तो, त्याच्यामध्ये देत असताना हिस्ट्रीचा खूप वास्ट सिलेबस आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे अवेलेबल असणारा टाईम आणि त्याच्यात आपण हिस्ट्रीला जेवढं वेटेज देतो त्याच्यात आपल्याला जेवढं शक्य होणार आहे आपण तेवढं त्याच्यामध्ये काय करणार तर कव्हर करणार. पण बाकीचे उरलेले पॉईंट असणार 3, 4, 5, 6 नंबरचे, तर त्याचे जे ओव्हरलॅपिंग पॉईंट्स आहेत ते तर आपले अगदी व्यवस्थित पद्धतीने कव्हर झाले पाहिजे. लक्षात घ्या. आता हा झाला सिलेबस. मग आता याचं लिंकेजेस तुम्हाला कशाशी करायचं आहे, याचं लिंकेजेस करायचं आहे तुमचं मेन्सचं सिलेबसशी. आता मेन्सच्या सिलेबसमध्ये जर बघितलं मित्रांनो, आता सुरुवात आपली पॉलिटीपासून होते. पॉलिटीपासून होत असताना तुम्हाला जो शेड्यूल दिलेला आहे ना, समजा हे दोघी बायलिंग्वलमध्ये दिलेले आहेत मी. आता इथं लक्षात घ्या, हा आपला पॉलिटीचा पार्ट चालू होतोय. आता इथं आहे ना, तर सिलेबस बघा. सिलेबस जर बघितला GS2मध्ये, मग GS2मध्ये सिलेबस बघत असताना याच्यामध्ये पहिली लाईन दिली, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर. बरोबर, म्हणजे आता भारतीय संविधान. आता इथं तुम्हाला सिलेबसमध्ये जे टॉपिक दिलेले आहे, सुरुवातीलाच देत असताना हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता इथे तुमचा जो सिलेबस म्हणजे मेन्शन करून दिलेला आहे सिलेबसमध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, हा लगेच याच्याशी काय होतोय तर ओव्हरलॅप होतोय. म्हणजे लगेच तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण पहिला चॅप्टर करणार आहे तर पहिलं चॅप्टर करत असताना इथला जो हिस्टॉरिकल अंडरपिनिंगचा पार्ट आहे तो आपला कव्हर होईल. त्यानंतर बघितलं तर इव्होल्युशन. आता कॉन्स्टिट्यूशनचं मेकिंगपासून तर मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला कशा पद्धतीने इंटरप्रिट वगैरे केलं तो पार्ट पण म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा इव्होल्युशनमध्ये येतो. ठीक आहे, किंवा अमेंडमेंट असतील तो पण त्याच्या इव्होल्युशनमध्ये येतो. मग याचे वैशिष्ट्य असतील, मग फीचर्समध्ये जर बघितलं इथं सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण दिलेलं आहे त्यामध्ये, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड. त्यानंतर जर आपण बघितलं की अमेंडमेंट्स, आता हा जो अमेंडमेंट्सचा पार्ट आहे हा इथे जर आपण बघितलं की चॅप्टर 11 अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पुन्हा इथे या सिलेबसमध्ये तुम्ही बघितलं की सिग्निफिकंट प्रोव्हिजन. आता सिग्निफिकंट प्रोव्हिजन्समध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, DPSP आहे, फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्याच्यानंतर प्रिएम्बल आहे, सिटिझनशिपचा कॉन्सेप्ट आहे. मग आता हे जे सगळे अँगल येणार आहे हे सिग्निफिकंट प्रोव्हिजन्समध्येच येणार आहे. बरोबर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर, हा जो बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे तो पण इथं काय होतं तुमचा कव्हर होतं, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुमचं लिंकेज लागलं पाहिजे की ज्यावेळेस आपण प्रिलियमचे हे पॉईंट्स करतोय ना तर आपले मेन्सचा हा एवढा पॉईंट त्या ठिकाणी कव्हर होणार. त्याच्यानंतर फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन अँड द स्टेट्स, म्हणजे काय की सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा युनियन गव्हर्नमेंट असेल तर यांचं फंक्शन्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज काय. त्याच्यानंतर त्याचा पुढचा पार्ट आहे इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे जे काय म्हणू शकतो संघराज्याशी संबंधित असणारे जे काही मुद्दे असतील त्याच्याशी त्याचा कसा उपयोग होतो. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो की पहिलं आणि दुसरा दिवशी जो आपण पार्ट दिलेले आहेत म्हणजे फर्स्ट अँड सेकंड, याच्यामध्ये तुमचा आहे ना हा जो फर्स्ट लाईन आहे सिलेबसची ती त्याच्यामध्ये काय मॅक्सिमम त्यामध्ये कव्हर होते. आता दुसरा जो आहे फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युनियन अँड स्टेट्स, इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर. मग आता याच्याशी संबंधित आहे ना तर इथे लक्षात घ्या 7 फेब्रुवारीला जो आपण टॉपिक टाकलेला आहे युनियन अँड स्टेट टेरिटरी, म्हणजे सगळे जे संघराज्यवाद संबंधित असणारे मुद्दे आहेत ते आपण सोबत क्लब केलेले आहेत. युनियन आणि त्याची टेरिटरी, फेडरल सिस्टम, सेंटर स्टेट रिलेशन, इंटरस्टेट रिलेशन, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, युनियन टेरिटरीज. हा 41वा असला तरी मी अगोदर घेतला आहे का, कारण की हे सगळे फेडरल स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर युनियन अँड इट्स टेरिटरीज, स्केड्यूल आणि ट्रायबल एरियाज, त्याच्यानंतर स्पेशल प्रोव्हिजन फॉर सम स्टेट्स. म्हणजे हे काय सगळे आता इथे जर बघितलं तुम्ही स्केड्यूल अँड ट्रायबल एरियाज किंवा स्पेशल प्रोव्हिजन फॉर सम स्टेट्स, हे असिमेट्रिकल फेडरलिझम म्हटलं जातं, त्याच्याशी संबंधित गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. त्याच्यानंतर इमर्जन्सी रिलेटेड पार्ट आहेत, मग काही वेळेस सेंट्रलायझेशनकडे कशा पद्धतीने ते झुकत आहे तर मग आपण म्हणू शकतो की त्याला की फेडरलिझमच्या वेळेस काही अगेन्स्टमध्ये जातात. त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन आहे, मग यांच्यामध्ये काही कन्फ्लिक्ट होतात का. इंटरस्टेट रिलेशन म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम. आता हे जे आहेत हे सगळे याच्याशी फेडरलिझमशी संबंधित आहे. मग ज्यावेळेस आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑफ युनियन स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट, हा जो अपेंडिक्स सेकंड आहे हा पण तुम्ही वाचणं गरजेचं आहे, कारण की काही वेळेस विचारलं जातं की युनियन गव्हर्नमेंट कशाशी डील करू शकतात किंवा स्टेट गव्हर्नमेंट कशाशी डील करू शकतात. मग इथे जे आहेत मित्रांनो तुमचा हा जो फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स अँड इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर, आता याच्यातला काही पार्ट याच्यामध्ये तुमचा कव्हर होणार आहे, हा पूर्ण नाही होणार आहे. ठीक आहे, पण जेवढा तुमचा प्रिलिम्स अँड मेन्सला ओव्हरलॅपिंग होतो तेवढा तर 100% होतोय. मग नंतर हा डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअरनी. आता हा जो पॉईंट आहे ना डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअरनी, हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटसोबत क्लब करायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट करू त्याच्यामध्ये ह्या गोष्टी किंवा हा डायमेन्शन त्याच्यामध्ये काय क्लब होईल. म्हणजे याचा जो बेसिक स्ट्रक्चर लागणार आहे, आता याच्यावर अप्लाइड क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे जे काही करंट अफेअर्समध्ये थीम्स असतील त्याच्याशी बेसवरली विचारले जातात. पण ॲटलिस्ट जे प्रिलिम्स अँड मेन्समध्ये थीम्स कॉमन आहे, जो बेसिक पार्ट कॉमन आहे तो तरी तुमचा आपल्या इथं या ठिकाणी काय तर कव्हर होणार आहे. त्यानंतर जर बघितलं सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, आता हा जो पार्ट आहे हा मेन स्पेसिफिक आहे, पण जो प्रिलिम्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं एक फीचर आहे, त्याचा पासिंग रेफरन्स त्या ठिकाणी काय तर आपला येऊन जातो. म्हणजे
मेन्ससाठी तर करावंच लागणार, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण प्रिलिम्सचा पॉईंट करत असताना देखील याचा बेसिक म्हणजे पासिंग रेफरन्स त्या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन, म्हणजे काही समजा तंटा निवारण जे काही असतील संघटना असतील किंवा संस्था असतील त्या. मग आता ह्या ज्या तंटा निवारण संस्था असतील याला कशाशी क्लब करायचं आहे आपल्याला, जी ज्युडिशरी आहे ना, ज्युडिशरीशी. मग इथे लक्षात घ्या मित्रांनो, आता ज्युडिशरीचा जो पार्ट दिलेला आहे नंतर इथं सुप्रीम कोर्ट, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट्स, ट्रायब्युनल्स, कन्झ्युमर कमिशन्स, लोक अदालत अँड अदर कोर्ट्स, लँडमार्क जजमेंट अँड देअर इम्पॅक्ट, इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन्स अँड कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. म्हणजे त्याला आपण आता लोक अदालत किंवा अदर कोर्ट्स आहेत, याला अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम जे म्हटलं, ADR मेकॅनिझम, तो पार्ट त्याच्यामध्ये येतो. म्हणजे ज्युडिशरी रिलेटेड जो पार्ट आहे तो पूर्ण सोबत दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस ज्युडिशरी प्रिपेअर करत आहात तर तुमचा प्री आणि मेन्स हा दोघांचा पार्ट त्या ठिकाणी काय तर कव्हर झाला पाहिजे. पुढचा जर तुमचा सिलेबसचा पार्ट बघितला इथं, कंपॅरिझन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ अदर कंट्रीज. आता इथे मेन्शन करत असताना मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस करताय चॅप्टर 92 वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन. आता याच्यामध्ये सुरुवातीला फक्त 3 कॉन्स्टिट्यूशनवर फोकस करा, USA, ब्रिटन, फ्रान्स. आता तुम्ही म्हणाल हे इथंच का दिलं. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले आयोगाचे, तर बऱ्याच वेळेस काय करतात ते इंडियन जे काही कॉन्स्टिट्यूशनचे जे काही फीचर्स आहेत ना, त्याचे अदर वर्ल्डचे काय करतात तर कंपॅरिझन विचारतात. एखाद लाईन असते ते स्टेटमेंटमध्ये वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्ही हा जर पॉईंट इथे करून घेतला ना, तर हे तुम्हाला या ठिकाणी कामात येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे करतायत, तर हे करत असताना हा जो पार्ट आहे तुमचा कुठला, कॉम्पॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज, हा या ठिकाणी होतोय. नंतर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, याच्यामध्ये स्ट्रक्चर, फंक्शनिंग ऑफ द फंक्शनिंग, त्याच्यानंतर द कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर्स, प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस. मग आता इथं तुमच्या इथं बघा सिलेबसमध्ये, मग इथे झालं पार्लमेंटरी सिस्टममध्ये वगैरे दिलेलं आहे. इथं हे एक्झिक्युटिव्ह रिलेटेड आहे. इथं पार्लमेंटरी कमिटीज, इंडियन पार्लमेंटरी ग्रुप आणि स्टेट लेजिस्लेचर, हे पॉईंट तुम्हाला सोबत करायचे आहेत. हे केल्यानंतर तुमचा हा जो पॉईंट आहे या ठिकाणी कसला, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर रिलेटेड, हा याच्यामध्ये कव्हर होतो. याच्यामध्ये पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस, हा पॉईंट पण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जसं जसं तुम्ही तिथं मी PDF त्याच्यानंतर ज्यावेळेस मध्ये मी जे लेक्चर घेणार आहे तिथे मी तुम्हाला सांगत जाईल की कशावर तुम्हाला काय करायचं आहे तर फोकस करायचं आहे. म्हणजे मेंटरिंगमध्ये त्या गोष्टी मी एम्फोसाईज करत जाईल. मग याच्यानंतर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. ऑलरेडी आपण आता ज्युडिशरी बघितली. मग हे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, मग एक्झिक्युटिव्हमध्ये जर आपण बघितलं हे युनियन एक्झिक्युटिव्ह, मग हे युनियन अँड स्टेट एक्झिक्युटिव्ह आपण सोबतच घेतले. पार्लमेंटरी सिस्टम, मग प्रेसिडेंट असणार आहे, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर, कॅबिनेट कमिटी, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर. म्हणजे हा जर पार्ट तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुमचा कुठला पार्ट होतो, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी ऑलरेडी आपण वरती बघितले. हा राहील कुठला, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. जो पार्ट आहे तो काय करायचा आहे तो प्री नंतर मेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघूया. आता प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इन्फॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटिक्स. आता हा जो प्रेशर ग्रुपचा पार्ट आहे ना, हा शेवटी तुम्हाला इथे दिलेला आहे तुमच्या चॅप्टरमध्ये. इथं जर लक्षात घेतलं, जस्ट मिनिट, हां इथं प्रेशर ग्रुप हा 86 नंबरवाला आहे. हे फक्त तुम्हाला काय करायचं तर रीड करायचं आहे. पण हा मेन स्पेसिफिक टॉपिक आहे जिथं तुम्ही NGOजचा वगैरे पार्ट करतात ना, त्याच्यासोबत हा जो असेल प्रेशर ग्रुप किंवा इन्फॉर्मल ग्रुप या ठिकाणी करायचं आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स तुमचे ऑलरेडी याच्यामध्ये काय आता कव्हर होणार आहे. मग इथं तुम्ही बघू शकता पंचायती राज, म्युन्सिपालिटीज, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, हे जे 3 टॉपिक्स आहेत हे तुमचे म्हणजे खास करून तर 29 आणि 40 म्हणजे पंचायती राज आणि म्युन्सिपालिटीज हेच तुमचे कशाशी रिलेटेड आहे तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल त्याला एक अलाइड अँगल तुम्ही त्याला जोडू शकतात. मग हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पण या ठिकाणी होतं. सायलेंट फीचर्स फॉर द ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. तसा हा डिटेलमध्ये करावा लागतो कारण याच्यावर कुठले तरी फीचर्स विचारले जातात. पण ॲटलिस्ट तुमची एक रीडिंग तरी आहे इथे त्या ठिकाणी होणार आहे तुमची. पण आपल्याला तो प्रिलिम्स नंतर मेन स्पेसिफिक टॉपिक करावा लागणार आहे. हा काही तुमचा या ठिकाणी होणार आहे मी असं काही म्हणणार नाही, पण हां तुमचं रीड करून होईल एवढं मी तुम्हाला म्हणू शकतो. मग आता याच्यानंतर अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, नंतर स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी आणि व्हेरियस कॉजी ज्युडिशियल बॉडीज. आता इथे थोडक्यात काय, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, स्टॅट्युटरी बॉडीज, कॉजी ज्युडिशियल बॉडीज. ठीक आहे, म्हणजे सगळ्या बॉडीज दिलेल्या आहेत. या सगळ्या बॉडीज कुठे आहेत इथे जर आपण बघितलं, हा जो तुमचा पॉईंट दिलेला ना कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, याच्यामध्ये हा तुमचा पार्ट काय होतो तो कव्हर होतो. म्हणजे मित्रांनो व्यवस्थित जर तुम्हाला आता जसं मेंटरशिपमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे किंवा जसं तुम्हाला त्या ठिकाणी या प्रोग्राममध्ये गायडन्स दिलं जाणार त्या पद्धतीने जर तुम्ही गेलं ना तर तुम्ही लक्षात घेऊ शकतात. म्हणजे मोस्ट ऑफ द तुमचा जो काही GS2चा जो सिलेबस आहे, जर तुम्ही ज्यावेळेस पॉलिटी कव्हर करताय तो पॉलिटी कव्हर करत असताना तुम्ही काय करणार तर कव्हर करत आहात. तसंच इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये, तसंच जिओग्राफीच्या सेक्शनमध्ये, तसंच हिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये हे प्रत्येक याच्यात मी काय करत जाणार तर तुम्हाला सांगत जाणार की कशा पद्धतीने कुठे कुठे तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर होतो. फक्त तुम्हाला काय करायचं की ज्यावेळेस तुमच्याकडे सिलेबसची प्रत असणार आहे तर तिथे तुमचं इंटरलिंकेजेस आहे किंवा तुम्ही
हा जरी पार्ट ही PDF काय करायची, डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्यानंतर सरळ ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं. इथे एक तुम्ही पेनाने लिहा, रेड पेनाने लिहायला, ब्लॅक पेनाने लिहा की मेन्सचा कुठला टॉपिक आहेत ना तुम्ही ह्या ठिकाणी काय करतायत तर कव्हर करतायत. जसं जसं तुमचं टॉपिक कव्हर होत जाईल तसं तसं तुम्ही त्याच्याशी इंटरलिंकेजेस करत जायचं आहे. म्हणजे काय होणार की तुमचं सिलेबस आता ते कव्हर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता झालं इथे म्हणजे हे झालं इंटरलिंकेजेस, म्हणजे सिलेबसचं इंटरलिंकेजेस तुम्हाला लक्षात आलं. जे मला ज्या पद्धतीने सांगायचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असावं. सॉरी. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एकदा सिलेबस अंडरस्टँडिंग करून घेतल्यात, एकमेकांचं म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सच्या स्टेजेसचा ओव्हरलॅपिंग कसं होतं ते समजून घेतलं, नंतर PYQचं ॲनालिसिस. आता आपला पहिला फोकस प्रिलिम्समध्ये. मग इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, MPSC राज्यसेवेचे प्रिलिम्स 2013 पासून ते 2025 पर्यंत त्याचं अनालिसिस आपल्याला बघायचं आहे. ऑलरेडी थ्रू द PDF तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टवर किती क्वेश्चन्स येऊन गेलेत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये ज्या सब टॉपिक्स आहेत त्याच्यावर किती क्वेश्चन येऊन गेले, प्रत्येक म्हणजे जर आपण बघितलं थीम्सची जी लिस्टिंग आहे ती लिस्टिंग करून दिलेली आहेत, ती चॅप्टर वाईज टॉपिक वाईज क्लासिफाय करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर थीम वाईज तुम्हाला क्वेश्चन देखील काय करतोय तर प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे याच्यामधून तुम्हाला काय लक्षात येतं आहे की PYQचं ॲनालिसिस होतं आहे, याच्यामध्ये कुठल्या टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे किंवा जास्त क्वेश्चन विचारले गेले आहेत ते लक्षात येत आहेत. त्याच्यानंतर आहे ना मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लक्षात द्यायचं आहे की ते PYQ बघत असताना कशा पद्धतीने विचारलं आहे, म्हणजे काही फॅक्ट विचारले का, काही ॲनालिसिस विचारलं आहे का, ट्रॅप कुठे ठेवलेला आहे, म्हणजे कुठे त्यांनी चेंजेस केले आहेत, ह्या गोष्टी आपल्याला काय करायचं तर लक्षात ठेवायचं आहे. हे प्रिलिम्सच्या लेवलला बघितलं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, आतापर्यंत राज्यसेवेची म्हणजे मुख्य अजून झालेली नाही आहे. आता ज्यावेळेस त्यांची मुख्य होईल तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ते कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. मग आता आपण मेन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करू शकतो मित्रांनो, जे UPSCचे PYQs आहेत ते आपल्याला रेफर करायचे आहेत. मग रेफर करायचे याचा अर्थ असा आहे की फक्त आपल्याला ते PYQ बघत असताना कुठल्या थीमवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे त्या प्रश्नामध्ये त्या टॉपिक संबंधात काय विचारलं आहे, डेफिनेशन विचारली का, कन्सेप्ट विचारले का, त्याचे वैशिष्ट्य विचारले का, त्याचे ॲडव्हान्टेज विचारले का, डिसॲडव्हान्टेज विचारले का, त्याचे काही एक्झाम्पल विचारले का, असं हे जे कुठल्या कॉम्पोनंट्स विचारलेले आहेत एवढं आपल्याला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कुठे बघणार की मॅक्सिमम जर इंग्लिशमध्ये असतात PYQs, जर आम्ही मराठीमधून करत असेल तर कसं करणार. मित्रांनो आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, जे UPSCचे PYQs आहेत ना, जे 2013 पासून ते 2025 पर्यंत ते इंग्लिश आणि मराठी हे दोघंही याच्यामध्ये काय केलं थीमॅटिक लेवलला क्लासिफाय करून दिले. म्हणजे इथे तुम्ही बघू शकतात इंडियन पॉलिटी म्हणजे पहिला जो टॉपिक आहे तुमचा मेन्सचा त्याच्याशी संबंधित असणारे जे क्वेश्चन्स आहेत ना ते एका थीम खाली काय करून दिले तुम्हाला क्लासिफाय करून दिलेले आहेत. मग ते ज्यावेळेस तुम्ही सिलेबस म्हणजे बघत असताना तुम्हाला फक्त काय करायचं याला रीड करायचे, कुठल्या कॉम्पोनंट विचारलेत तेवढं बघायचं आहे. 2025चे पण जे काही आपण पेपर झाले होते UPSCच्या मेन्सचा तर त्याचं देखील आपण काय केलेलं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून दिलं आहे. म्हणजे इथे जो तुम्हाला लागणार आहे ट्रान्सलेशनचा पार्ट किंवा PYQs UPSCचे तर तिथे तुमचं काही अडचण होणार नाही आहे. ही PDF तुम्हाला ऑलरेडी फ्रीली अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉपिक आयडेंटिफिकेशन. मग आता टॉपिक आयडेंटिफिकेशनमध्ये प्रिलिम्सचे तर ऑलरेडी टॉपिक्स आयडेंटिफाय करून दिलेले आहेत. सिलेबसचा आपण ओव्हरलिंक आता पॉलिटीचं बघितलं की कुठला टॉपिक कव्हर केल्यावर सिलेबसचा मेन्सचा कुठला टॉपिक कव्हर होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मग थीम्स जे काही आपलं UPSCमध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेलेत मग कुठल्या थीमवर किंवा कुठल्या टॉपिकवर त्यांनी क्वेश्चन विचारलेत तर हे आपल्याला काय करायचं आहे तर बघायचं आहे. मग याच्यावरून आपल्याला PYQ अनालिसिस जो असेल तो आपल्याला कळतो आहे. हे ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं रीड करायचं काम आहे, बाकी दुसरं काही नाही. ऑलरेडी हे इथं काय केलं आहे तर प्रोव्हाइड केलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो एकदा सिलेबस पहिले एक्झामिनेशनची डिमांड करून घेतली, सिलेबस समजून घेतला, PYQ बघितलं. मग PYQ बघितल्यानंतर प्रश्न येतो स्टँडर्ड सोर्सेस. मग स्टँडर्ड सोर्सेस जे असेल मित्रांनो सोर्सेस सिलेक्ट करत असताना लक्षात घ्या सोर्सेस मिनिमम पण नको मॅक्सिमम पण नको आणि त्याच्यानंतर सोर्सेस हे स्टँडर्ड असले पाहिजे. हा जो क्रायटेरिया आहे तो लक्षात ठेवा. मग ऑप्टिमम म्हणजे काय की जेवढा आपल्याला सिलेबस आता समजा ज्या पद्धतीने त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स जेवढे विचारतायत तर तेवढी डेप्थ तेवढं कंटेंट कव्हर करण्यासाठी जो सोर्स गरजेचा आहे तो सोर्स आपल्याकडनं रेफर झालाच पाहिजे. तो किती जाड असेल किती बारीक असेल त्याबद्दल दुमत नाही, म्हणजे त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. आपल्याला टॉपिक किंवा सिलेबस कव्हर करायचा आहे किंवा जे थीम्स विचारले आहेत तर त्या कव्हर करायच्या आहेत तर ते लक्षात ठेवलं पाहिजे. मग याच्यामध्ये तुमचे सोर्सेस स्टेट बोर्ड असू शकतात, NCERT बुक्स आहेत आणि रेफरन्स बुक्स असतात तर रेफरन्स बुक. आता पुढे ऑलरेडी काहींनी स्टेट बोर्ड वाचले असतील, काहींनी वाचले नसतील, काहींनी NCERT वाचले असेल, काहींनी वाचले नसतील, काहींनी रेफरन्स बुक 1-2दा वाचले असतील, काहींनी वाचले नसतील, एकदम नवीनच असतील. तर आता सगळ्यांचे जे काही परमिटेशन आणि कॉम्बिनेशन आहे ते आपण लक्षात घेणार आहोत. पण आपण सध्या फक्त बघतोय की जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात तर तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमचं सोर्स सिलेक्शन झालं. आपण सध्या लक्षात घेऊ तुमच्याकडे सोर्स सिलेक्शनचा जो काही स्टेज आहे ती तुमची थर्ड स्टेज त्या ठिकाणी येते. आणि नंतर त्याच्यानंतर काय होतं तर स्टडी फ्रेमवर्क. मग नंतर तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करणार आहात, त्याचं प्लॅनिंग कशा पद्धतीने, कुठल्या टॉपिकला किती वेळ देणार आहात, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला किती वेळ देणार आहात, त्या सब्जेक्टमधल्या कुठल्या टॉपिकला किती वेटेज देणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही त्याला कव्हर
करणार आहात, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. मग हे स्टडी फ्रेमवर्कमध्ये तुमच्या प्रायमरी नोट्स असतील, मग काही वेळेस तुम्ही क्लास लावला असेल किंवा आपला प्रोग्राम जर तुम्ही जॉईन केला असेल मेंटरशिप याच्यामध्ये, तर जे रेफरन्स रिव्हिजन नोट्स असतील ते त्याच्यामध्ये दिलेले असतील. आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे सोर्सेस ज्यावेळेस तुम्ही रीड करत असताना, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यास करतायत म्हणजे काय करतायत, त्याला वाचत असताना त्याची अंडरस्टँडिंग करून घेत आहेत. अंडरस्टँडिंग झाल्यानंतर काय केलं आहे, त्याचे नोट्स मेकिंग होत आहेत आणि नोट्स मेकिंग झाल्यानंतर त्याची रिव्हिजन होते. आणि रिव्हिजनचा मिनिंग काय होतोय, फक्त रीडिंग नाही, याचं म्हणजे काय, हा रिकॉल करायचा आहे. रिकॉल केल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठल्या गोष्टी आठवत नाही आहेत. मग त्याच्यानंतर काय करायचं, ज्या गोष्टी आठवत नाही तर पुन्हा नोट्स काय करायच्या आहेत, तर रीड करायच्या आहेत. हे झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, रिकॉल करायचं आहे, बघायचं की कुठले टॉपिक आपल्याला आठवत आहेत, कुठले नाही आठवत आहेत. आणि अशीच प्रोसेस ही तुम्हाला काय करायची, तर करत जायची आहे. मग याच्याने काय होणार आहे, तुमचं जे काही कॉन्टेंट आहे ना, ते कॉन्सोलिडेट होणार आहे तुमच्या ब्रेनमध्ये. ही झाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आपल्या कॅन्डिडेटने फॉलो करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आपला कोर्स जॉईन करताय किंवा नाही करतायत तर ठीक आहे, पण मग आपल्या कोर्स जॉईन करत असताना तुम्हाला याचा फायदा कशा पद्धतीने होणार ते समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. मग आपला प्रोग्राम कशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मित्रांनो, तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डे वाईज जो शेड्यूल आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्हाला, कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, ही ऑलरेडी PDF तुम्हाला काय केलेली आहे तर प्रोव्हाइड केलेली आहेत. त्याच्यानंतर सोर्सेस सिलेक्शनमध्ये तुम्हाला मदत केलेली आहे ऑलरेडी. तर पुन्हा सांगते, तुमच्याकडे स्टँडर्ड सोर्सेस असतील, तुमचे नोट्स काढलेले असतील, तुम्ही कुठे क्लास केलेला असेल, ते जर चांगले वगैरे असतील तर त्याला चेंज करू नका. हां, जर तुम्हाला तुमच्या सोर्सेसवरून जर क्वेश्चन डील होत नसतील किंवा सॉल्व्ह होत नसतील किंवा PYQ बघा MPSCच्या 2013 पासून 2025पर्यंतचे, त्याच्याशी निगडीत असणार कंटेंट जर तुमच्या नोट्समधून फुलफिल होत नसेल तर इथे दिलेले मी जे रेफरन्सेस आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकतात. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही मला 9511900488वर कॉल करून तुमचे डाऊट देखील विचारू शकतात. मग आता जस्ट अ मिनिट. हां, आता या ठिकाणी काय मित्रांनो, की मग या ठिकाणी तुमचा शेड्यूल दिलेला आहे. मग त्याच्यानंतर सोर्सेस डे वाईज शेड्यूल दिलेला आहे. त्याच्यानंतर सोर्सेस जे आहेत तर ते देखील त्याच्यामध्ये मेन्शन करून दिलेलं आहे. PYQ अनालिसिस आहेत ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर जे टॉपिक आहे महत्त्वाचे, ज्याच्यावर वेटेज दिलं पाहिजे, तर तुम्हाला एव्हिडन्स बेस्डवर ते दाखवले की कुठल्या टॉपिकवर कुठले क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि सायमल्टेनियसली MPSCचे जे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत 2013 पासून 2025पर्यंत, त्या थीमच्या अंडरमध्ये ते क्लासिफाय करून देखील दिलेले आहे. म्हणजे काय, थीम वाईज क्लबिंग ऑफ PYQs हे देखील दिले, जेणेकरून काय, जे अनालिसिसचा पार्ट आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. मग आता ज्या दिवशी समजा तुम्हाला 5 तारखेला तुम्ही प्रिपरेशन सुरुवात करणार आहात, तर त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही काय करणे गरजेचं आहे. म्हणजे ऑन द प्रिव्हियस डे ऑफ द शेड्यूल डे, ज्या दिवशी तुम्ही अभ्यास करणार आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो, की आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण PYQ बघतोय आपल्या टॉपिक प्रिपरेशन करण्यासाठी, तर प्रिपरेशन करत असताना MPSCने जेवढ्या एक्झाम कंडक्ट केला आहे, म्हणजे ग्रुप A असेल, ग्रुप B असेल किंवा ग्रुप C असेल, मग त्याची प्रिलिम्स एक्झाम असेल किंवा मेन्स एक्झाम असेल, मग हे मी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम संदर्भात बोलतो. म्हणजे MPSCची राज्यसेवा जी होती ती 2024पर्यंतचा जो पॅटर्न झालेला आहे, तर त्याच्यामध्ये ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड होती. त्याच्यानंतर कंबाईन म्हणजे B-C ग्रुपचे असतील तेव्हा प्री किंवा मेन्स असेल तर ऑब्जेक्टिव्ह बेस्डच्याच काय असतात तर एक्झाम होतात. याचे जे काही असतील तर बाजारामध्ये बुक्स अवेलेबल असतात की त्यांनी काय, तर थीम वाईज हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे क्लासिफाय करून दिलेले असतात. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, मागच्या 5 वर्षाचे जे काही असेल ना हे क्वेश्चन्स बघायचे आहेत. म्हणजेच काय, 2025 पासून ते 2021 किंवा 20पर्यंतचे 5-6 वर्षाचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. तुम्ही जर सगळेच करायला गेले ना मागच्या 10 वर्षाचे, तर तेवढा टाईम तुमच्याकडे राहणार नाही आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय आहे की जे तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड केले आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्सची लिस्टिंग पण दिलेली आहे. तर मग ज्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन विचारलं, मॅक्सिमम क्वेश्चन म्हणजे काय, मिनिमम 2 पेक्षा जास्त जे असतील किंवा 3 क्वेश्चन त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स असतील, त्याच्याशी संबंधित असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ना ते पहिले तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचे आहेत तर बघून घ्यायचे. समजा आता आपला जो सिलेबस आहे तर सिलेबसच्या कॉन्टॅक्ट म्हणजे आपला जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आपण बघितलं 5 तारखेला तुम्हाला हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, त्याच्यानंतर मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे ना खूप जास्त क्वेश्चन्स विचारले आणि फॅक्च्युअल बेसिसवर विचारले. तर मग अगोदरच्या दिवशी तुम्हाला काय बघायचं आहे मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न विचारलेत. मग ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, ठीक आहे, कुठलाही असेल, आणि ग्रुप A असेल, मग हे तुम्हाला काय करायचं तर बघायचं आहे त्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारले, फॅक्ट्स विचारले, कन्सेप्ट विचारले का अनालिसिस विचारले, म्हणजे काय काय विचारलं आहे ना, तर हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हे बघितल्यानंतर हा आपल्याला समजून घ्यायचं पहिले, मग लास्ट 5 वर्षाचे तुम्ही केलेले आहेत.
मग त्याच्यानंतर काय करणार आहेत की ज्या दिवशी तुम्ही आता प्रिपरेशन स्टार्ट करतायत किंवा तुमचं रीडिंग स्टार्ट करतायत, मग रीडिंग स्टार्ट करत असताना ना फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, फक्त MPSC राज्यसेवेशी जे प्रश्न येऊन गेलेले आहेत मग 2013 पासून ते 2025 पर्यंत, म्हणजे समजा तुम्ही हिस्टॉरिकल अंडरपिनिंग रिलेटेड जो पार्ट असेल, ठीक आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जर टॉपिक तुम्ही वाचून असाल तर मग राज्यसेवेमध्ये मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये म्हणजे 2013 ते 2025 मध्ये हिस्टॉरिकल अंडरपिनिंगवर किती क्वेश्चन विचारले, समजा 2-3 जेवढे क्वेश्चन विचारले फक्त तेवढेच वाचायचे, बाकीचे वाचायचे नाही. ते वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, UPSCचे जे काही PYQs आहेत ना, ते PYQs जे प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिलेले आहेत ते रीड करायचे आहेत. ते रीड करत असताना त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की काय काय विचारले, फक्त कॉम्पोनंट फाइंड आउट करायचं, डेफिनेशन विचारली का, फीचर विचारले का, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, वे फॉरवर्ड, वॉटर इट मे बी, काय वेगवेगळे वैशिष्ट्य विचारलेत. आणि तुम्हाला मी काही ना मेन्सचे क्वेश्चन पण प्रोव्हाइड करणार आहे प्रत्येक चॅप्टरवर, म्हणजे प्रत्येक चॅप्टर इन द सेन्स ज्या थीम्स एक्झाम ओरिएंटेड आहेत किंवा मेन्सवर ज्याचं जास्त वेटेज आहे त्याच्याशी संबंधित असणार जे मेन्सचे क्वेश्चन्स मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये फक्त त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे, त्या क्वेश्चन्समध्ये काय विचारलेलं आहे एवढं फक्त काय करायचं तर अंडरस्टँड करायचं आहे. म्हणजे तुम्ही हे जे PYQs बघितलेले आहेत मागच्या दिवशी, त्याच्यानंतर तुम्ही हे जे मेन्सचे प्रश्न बघणार आहेत UPSCचे आणि त्याच्यानंतर जे प्रोव्हाइड केलेले आहेत, फक्त जो टॉपिक तुम्ही रीड करणार आहेत त्याच्याशी संबंधित क्वेश्चनच वाचायचे आहेत, सगळे वाचायचे नाही, तर तुमचा पूर्ण जो वेळ तुम्ही स्लॉट दिलेला आहे स्टडीला ते फक्त PYQ करण्यामध्येच जाईल, तुमचं जे वाचणं आहे कंटेंट ते होणार नाही. तसं नाही, मग हे तुम्हाला PYQ आणि मेन्स हे दोघी काय करायचं तर वाचायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला थोडी आयसाईट लक्षात येईल किंवा तुमची डेव्हलप होईल की प्रीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि मेन्समध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, म्हणजे काय काय गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. मग आता झालं हे, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली रिडिंग स्टार्ट करतायत त्याच्या अगोदर तुम्हाला हे काय करायचं आहे, 5 ते 10 मिनिटाची एक्सरसाइज आहे, त्याच्यावरती द्यायचं नाही, 10 मिनिटाच्या वरती द्यायचं नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं चॅप्टर रीड करायला सुरुवात करताय तुमच्या बुकमधून. मग वाईल स्टडिंग एनी टॉपिक ऑन द स्केड्यूल डे, आता स्केड्यूल डेच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक रीड करतायत, मग ते करत असताना तो टॉपिक तुम्हाला काय करायचं आहे, रीड करत असताना समजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय नाही दिलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे. हे समजून घेत असताना मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हातात पेन किंवा पेन्सिल ठेवा आणि मग तिथे मार्क करत चालायचं की मागच्या दिवशी किंवा तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की PYQमध्ये कुठकुठले अँगल विचारले जातात, काही वेळेस आर्टिकल विचारतायत का, त्याच्यानंतर काही वेळेस प्रिसाइडिंग ऑफिसर संदर्भात विचारतायत का, कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट विचारतायत का, असे वेगवेगळे जे काही अँगल्स विचारले जातात ते ऑलरेडी तुम्ही PYQमध्ये अंडरस्टँड केलेत की कुठले कुठले विचारले जातात. मग त्या फॅक्ट्सवर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अंडरलाईन करत चालायचं आहे. मग प्रीच्या पर्स्पेक्टिव्हने कुठलं आहे, मग मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जो असेल तर काही पार्ट्स असतील त्या पार्ट्सवरती तर तुम्हाला काय करायचं आहे, वेगळ्या पद्धतीने त्याला हायलाईट करा किंवा त्याला तुमच्या याच्या पद्धतीने साईन मार्क करा की हा टॉपिक मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे एवढ्या याच्यामध्ये. तर तुमचं रीड करत असताना फक्त मार्किंग करा त्याच्यामध्ये, येतं का लक्षामध्ये, लगेच नोट्स काढण्याच्या भानगडीत लगेच पडू नका. मग हे झालं. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, ज्यावेळेस समजा तुमचा हा टॉपिक रीड झाला, समजा तुम्हाला हिस्टॉरिकल अंडरपिनिंग किंवा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान निर्मितीची प्रक्रिया हे चॅप्टर तुमचं रीड झालं, त्याच्यामध्ये तुम्ही प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने पण मार्क केलं, मेन्स पर्स्पेक्टिव्हने पण तिथं हायलाईट करून ठेवले, मार्किंग करून ठेवलेली आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही रीड ओनली फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपमध्ये ज्या रिव्हिजन नोट्स दिल्या असतील ना, त्या रिव्हिजन नोट्समधून फक्त ग्लान्स थ्रू करायचं. प्रत्येक चॅप्टरसाठी ज्या नोट्स दिलेल्या आहेत ते वाचण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाच्या वरती ते वेळ लागणार नाही आहे आणि ते इंग्लिश आणि मराठी दोघीमध्ये दिलेले आहे. फक्त जे मोठमोठे चॅप्टर्स असणारे, पार्लमेंट असेल, फंडामेंटल राईट्स असेल, त्याला मॅक्सिमम 15 ते 20 मिनिटं लागतील, पण त्याच्यावरती नाही लागणार. अशा पद्धतीने या रिव्हिजन नोट्स दिलेल्या आहेत. मग या रिव्हिजन नोट्स दिलेल्याचा पर्पज काय आहे की ऑलरेडी तुम्ही जे वाचलेले आहेत ना ते तुम्ही रिवाईज करत राहणार आहे रीड करत असताना, आणि काही ॲडिशनल फॉर्मॅट पॉईंट तुम्हाला 100% मिळतील त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही काय करायचं ते लक्षात ठेवायचं की कुठले ॲडिशनल पॉईंट ते PDFमध्ये दिलेले आहेत. मग हे PDF दिल्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही ही जे काही तुमचे रिव्हिजन नोट्स आहेत ते तुम्ही वाचतायत. हे केल्याने काय होणार आहे, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कंटेंटमध्ये जो गॅप होता ना तो काय होता, तो त्याचा ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट, समजा नोट्स काढत असताना कशा पद्धतीने काढल्या पाहिजे त्याच्यामध्ये जर काही संभ्रम असेल तर ह्या ज्या रेफरन्स रिव्हिजन नोट्स असतील त्याला जरी तुम्ही डायरेक्टली लिहिलं, म्हणजे लिहून काढलं, तरी तुमच्या त्या नोट्स रेडी होणार आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात नोट्सचं जे काही टेम्पलेटिंग आहे ते टेम्पलेटिंग पण त्याच्यामध्ये येणार आहे. राज्यसेवेच्या म्हणजे एम लक्ष्मीकांतचं पुस्तक जर बघितलं ना, स्टॅटिक लेवलला आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स असतील, प्रिॲम्बल असतील, ते तर व्यवस्थित कव्हर केलेले आहेत, पण मेन्सचे अँगल एवढे त्याच्यामध्ये ॲड नाही केलेले. जसं मी तुम्हाला सांगितलं की मग ते जे मेन्स रिलेटेड डायमेन्शन्स आहेत ना हे तुमचे कशामध्ये येणार आहेत, हे जे रिव्हिजन नोट्स आहेत ना त्या रिव्हिजन नोट्समध्ये येणार आहे. मग त्या रिव्हिजन नोट्स याच्यामध्ये पण मी फक्त कीवर्ड्स पुट केलेले आहेत. मग तेवढे कीवर्ड जे असतील प्रिॲम्बल रिलेटेड किंवा फंडामेंटल राईट रिलेटेड किंवा पार्लमेंट रिलेटेड, तेवढे तुमच्या नोट्समध्ये काय करायचे, उतरून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचा जो काही नोट्स बनणार ते प्रिलिम्स प्लस मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघणार आहे. हे फक्त तुमचं रीडिंग चालू आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अजून तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करत नाही आहे. मग त्याच्यानंतर आहे ना सेम डेला तुम्हाला काय करायचं आहे तर नोट्स मेकिंग करायचे आहेत. आता ते कशा पद्धतीने, ज्यावेळेस मी तुम्हाला डे वाईज शेड्यूल सांगेल
तर ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीचा जो काही अर्धा दिवस आहे, त्या अर्ध्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग करायची ह्या पर्स्पेक्टिव्हने, मार्किंग करून ठेवायची आहे आणि शेवटचे जे काही 2-3 तास असणार आहे दिवसाचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मेकिंग करायचे आहेत. आता हे याच्यासाठी सांगतोय, तर तुम्ही रीड करत असताना जर नोट्स तयार करायला गेले ना, तर जे तुम्हाला वाचायचं आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या टॉपिकवर जास्त फोकस दिला जाऊ शकतो, दुसरा टॉपिक स्किप होऊ शकतो. त्याच्यानंतर नोट्स काढणे म्हणजे एकदम कंबरसंग ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही जर त्याच्यात एफर्ट्स सकाळी टाकायला गेले, तर त्याच्यामध्ये काय होणार, नंतर जो तुम्हाला पार्ट सिलेबस कव्हर करायचा आहे ना, त्याच्यात तुम्हाला लिथर्जी येऊ शकते किंवा तुम्ही त्याच्याकडे थोडं निग्लेक्ट करू शकतात. तर तसं होता कामा नये. त्याच्यामुळे पहिले काय करायचं आहे, मार्किंग करून ठेवायची कुठल्या कुठल्या पॉईंट्स, कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळं एकदा मेंटल फ्रेमवर्क क्रिएट झालं, आपल्याला अंडरस्टँडिंग झाली, मग नंतर नोट्स मेकिंग करायची आहे. मग नोट्स मेकिंग पण करत असताना तुम्हाला ग्रंथाने लिहायचे आहेत, महत्त्वाचे फॅक्ट्स लिहायचे जे तुम्हाला प्रिलिम्समध्ये कामात येणार आहे आणि ज्या थीम्स किंवा जे टॉपिक्स मेन्समध्ये ओव्हरलॅप होतील त्याचे कीवर्ड्स लिहायचे आहेत. मग याच्यानंतर तुमच्या काय होणार आहे, तर नोट्स रेडी होतील. मग त्या ज्या नोट्स रेडी होतील त्याच दिवशी जेवढं तुमच्याकडनं लिहून होणार आहे, तुमचं नोट्स मेकिंग झालं का डोळे बंद करायचे आणि बंद केल्यानंतर तुम्ही काय दिवसभरामध्ये वाचलं आहे किंवा काय तुमच्या नोट्समध्ये लिहून काढलेलं आहे ते तुम्हाला रीड म्हणजे काय करायचं, तर रिकॉल करायचं. याच्याने काय होणार आहे, मग तुम्हाला समजा 80% किंवा 70% किंवा 50% आठवेल. मग काय गोष्टी तुम्हाला आठवत नाही ज्या तुम्ही नोट्समध्ये लिहिलेल्या आहेत, मग ज्या नोट्समध्ये लिहिल्या आहेत त्या गोष्टी आठवत नाही, त्या पुन्हा रीड करायच्या आणि थोडं पुन्हा आठवून बघायचं. असं झाल्यानंतर तुमचा काय होतं, दिवस कंप्लीट होतो आहे. दुसऱ्या दिवशी तुमचा काय होणार आहे, तर दुसरा दिवस त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या एंडिंगला ज्यावेळेस तुम्ही त्या दिवसाच्या नोट्स काढणार आहेत ना, तर अगोदरच्या दिवशी तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यावर पण तुम्हाला काय करायचं आहे, 10-15 मिनटं टाकायचे आहेत. कारण लक्षात घ्या, जे एकदा नोट्स प्रिपेअर झाल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायला जास्त वेळ त्या ठिकाणी लागणार नाही आहे. आता हे झालं. आता याला कसं बसवायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. थोडं धीर धरा. आता याच्यामध्ये झालं करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी. आता करंट अफेअर्स कशा पद्धतीने करायचं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. प्रिलियम्सचा अप्रोच करंट अफेअर्स आणि मेन्सचा अप्रोच हा टोटली डिफरंट असतो. फक्त याच्यामध्ये तुम्ही जे फॅक्ट्स रीड करणार आहेत ना, ते फॅक्ट्स तुम्हाला कामात येणार आहे. आता आपला जो प्री प्लस मेन्स हे जे काही आपण ओव्हरलॅपिंगचा जो सेशन आहे आपला, हा आपण आहे ना 8 एप्रिलपर्यंत काय होतोय, तर कव्हर करतोय. मग 8 एप्रिलपर्यंत आहे ना करंट अफेअर्सच्या नोट्स नका काढू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ऑलरेडी याच्या ज्या काही PYQs कुठल्या थीमवर क्वेश्चन विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात, याची PDF प्रोव्हाइड केलेली आहे. ते बघून घ्यायचं. तुम्ही कुठलंही मॅगझिन यूज करत असाल किंवा 6th मंथली यूज करत असाल, ठीक आहे, 6माही असेल, वार्षिकी असेल, काही असेल, तर त्या महत्त्वाच्या थीम्स आहे ना पहिले म्हणजे काय मार्किंग करून ठेवा की ह्या थीमवर क्वेश्चन विचारले जातात. मग या क्वेश्चनवर विचारले जातात, तर तुम्हाला काय करायचं आहे, की जसं इथं शेड्यूलमध्ये तुम्हाला मेन्शन केलं आहे, की दिवसातला ॲटलीस्ट 1 तास तरी तुम्हाला कशाला द्यायचा आहे, तर करंट अफेअर्सला द्यायचा आहे. मग करंट अफेअर्स कव्हर करत असताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रीड करायचं आहे आणि जो पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतो, की एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, त्याला हायलाईट करायचं आहे किंवा मार्क करायचं आहे. मग ज्यावेळेस तुमच्या करंट अफेअर्सच्या ना 1 ते 2 रीडिंग होतील 8 एप्रिलपर्यंत. तर मग 8 एप्रिलपासून जो पुढचा 31 मेपर्यंत आहे ना, तर त्याच्यामध्ये तुमच्या 2-3 रीडिंग म्हणजे 2-3 रीडिंग झाल्या असेल, ॲटलीस्ट 2 रीडिंग तरी झालेले असतील. मग नंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्याचे मायक्रो नोट्स काढत चालायचे. मग करंट अफेअर्सच्या नोट्स काढायला एवढं तुम्हाला मी काय म्हणतो, की वेळ पण नाही लागणार आहे. कारण आणि ते जर तुम्ही नोट्स काढणार आहेत, त्या नोट्स तुम्हाला मेन्सला कामात येतील, रिलेटिव्हली कामात येतील. पण ह्या ज्या नोट्स तुम्ही काढणार आहेत स्टॅटिक पार्टचा, ते तुम्हाला जास्त कामात येणार आहे. म्हणून सुरुवातीला डायरेक्टली याला करंट अफेअर्सच्या नोट्स सुरुवातीला लगेच काढायच्या भानगडीत पडू नका. फक्त रीड करा, टिक मार्क करा आणि नंतर ज्यावेळेस तुमच्या 8 एप्रिलपर्यंत हा जो आपला स्टॅटिक पोर्शन आहे, प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण कव्हर करत जाऊ, त्यावेळेस त्याच्यानंतर जो आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे करंट अफेअर्सचे जे काही मायक्रो नोट्स आहेत, त्या मायक्रो नोट्स त्या ठिकाणी काढायचं आहे. हे या पद्धतीने. आता हे झालं फ्रेमवर्क मी तुम्हाला सांगितलं. आता डे वाईजमध्ये याच्यामध्ये कशा पद्धतीने बसवायचं. आता इथे ना मी टेंटेटिव्ह डे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, की एखादा जो डे आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने याला क्लासिफाय करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की तुमच्याकडे ऑलरेडी टाईम टेबल आहे. म्हणजे तुम्हाला काय कुठल्या दिवशी काय कव्हर करायचं आहे याच्याबद्दल कन्फ्युजन नाही आहे. म्हणजे समजा जर 5 तारखेला तुम्ही अभ्यासाला बसतायत, तर अभ्यासाला बसत असताना सुरुवातीच्या स्लॉटला तुम्हाला ज्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला समजा तुमचा सोर्स लागतो आहे एम लक्ष्मीकांत. ठीक आहे, तर फक्त तेवढं एम लक्ष्मीकांतच तुमच्या स्टडी टेबलवर असणार आहे, बाकी दुसरं काहीच नसणार आहे. मग एखादा पेज वगैरे तुम्हाला आता तुमची जर अभ्यासाची सवय असेल, की पेज वगैरे सोबत तुम्ही राहू देतात आणि मग रीड करत असतानाच तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी पॉईंट वगैरे काढत असाल, तशी तुमची काही प्रॅक्टिस असेल किंवा तुमचं मेथड ऑफ स्टडिंग असेल, तर ते तुम्ही ठेवा, पण दुसरा सोर्स ठेवू नका स्टडीचा. मग आता हे बघितलं मित्रांनो याच्यामध्ये. मग याच्यामध्ये सुरुवातीला सकाळी उठल्यापासून ते तुम्ही लंच ब्रेकला जाल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्ही ना तर 5-1 तास तरी स्टडी केलेला पाहिजे. आता जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये वगैरे आहे त्यांना तर हे ॲप्लिकेबल नाही आहे.
त्यांच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने डिस्कस करू. पण इथं आपण डिस्कस करण्यासाठी करतोय जे कॅन्डिडेट फुल टाईम प्रिपरेशन करत आहेत, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी. मग आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उठताय, कारण तुम्हाला दुसरं काम नाही, तुम्हाला फक्त प्रिपरेशनच करायचं आहे. मग सुरुवात झाल्यापासून म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठतायत आणि तुम्ही जेवायला ज्याही टायमिंगला जात असाल, तर त्याच्यामध्ये तुमच्या 2 सेटिंग झाल्या पाहिजे. मग एक सेटिंग जी सगळ्यात सुरुवातीला तुम्ही दिवसाची करणार आहेत, तर फ्रेशनेस असतो, 3 तास तुम्ही बसू शकतात आणि 3 तासाची सवय लावायची. कारण अल्टिमेटली मेन्सला ज्यावेळेस तुम्ही रायटिंग करणार आहेत, तर 3 तास त्या ठिकाणी तुम्हाला सलग बसावं लागतं. मग याच्यामध्ये तुम्ही 5-1 मिनिटाचा मध्ये थोडा गॅप घेऊ शकता, पण तो 3 तासाची म्हणजे चेअरवरून हलायचा नाही. हा फर्स्ट रिडिंग जर असेल तर तुमची 3 अवर्सची, नंतर थोडा आहे ना 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्या. तो झाल्यानंतर ना दुसरी सिटिंग करा लंच ब्रेकच्या अगोदर, ती होईल तुमची 2 तासाची. म्हणजे हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, 5 तास जर तुम्ही जेवणाच्या अगोदर टाईम अभ्यास करून घेतला ना, मोस्ट ऑफ द वर्क तुमचं झालेलं असतं आणि लंच ब्रेक झाल्यानंतर जो आळस वगैरे चढतो, तर तुमचं 50% वर्क जर ऑलरेडी कव्हर झालेलं असेल ना, तर तुमच्या डोक्यावरचं बर्डन देखील कमी होतं. त्याच्यामुळे सुरुवातीचा जो सेशन आहे म्हणजे लंच ब्रेकच्या अगोदर आहे, तर मॅक्सिमम तुमचा जो स्टडी अवर्स आहे तो कंप्लीट करा. त्याच्यानंतर लंच ब्रेक, लंच ब्रेकसाठी 1 अवर आहे. तसं 1 अवर लागत नाही, पण बरेचसे आता मला माहिती आहे मेंटरशिपसाठी मुलं वगैरे येतात, तर पुण्यामध्ये राहत असतात. रीडिंग कुठे असते, रूम कुठे असते, त्याच्यानंतर मेस कुठेतरी असते, तिथे जाणं, त्याच्यानंतर तिथं उभं राहणं, काही वेळेस लवकर नंबर लागत नाही. त्याच्यानंतर मेसपासून म्हणजे रीडिंग जी असेल ती काही डिस्टन्सवर असते. हे सगळे जर परम्युटेशन कॉम्बिनेशन लक्षात घेतलं ना, तर जवळपास आपण 1 अवर जे असेल तर त्याला देऊया. 1 अवरपेक्षा जास्त त्याच्यामध्ये वेळ देऊ नका. तुम्ही जर घरून प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्हाला तुमची मेस जर जवळच असेल किंवा तुम्ही अभ्यासावरून उठल्यानंतर लगेच तुम्हाला 5 मिनिटामध्ये तुमचं ताट रेडी होत असेल, तर एवढा 1 तास तुम्हाला इथे देण्याची गरज नाही आहे. मी हे याच्यासाठी सांगितलं की जे मुलं पुण्यावर वगैरे किंवा बाहेर राहून प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांना जेवणाच्या म्हणजे प्लेसपर्यंत जायला ना बराचसा वेळ जातो. तर त्यांच्यासाठी हा 1 अवरचा जो ब्रेक आहे ना, तो दिलेला आहे. तुम्ही इथं टाईम सेव्ह करू शकलात तर खूप चांगलं आहे. तुम्हाला पुढे तुमच्या स्टडीसाठी कामात येईल. एकदा लंच झाला ना तुमचा, लंच झाल्यानंतर पोस्ट लंचमध्ये काय करायचे आहेत, जे थर्ड तुमची सिटिंग होणार आहे, त्या थर्ड सिटिंगमध्ये तुम्हाला 1 तास आहे ना करंट अफेअर्सला द्यायचं आहे. कारण जेवणानंतर थोडा आळस वगैरे आलेला असतो आणि करंट अफेअर्समध्ये काय असतं, व्हरायटी दिलेली असते, त्याच्यामुळे थोडं रीड करणं होतं. आणि जे PYQs आहेत, तर 30 ते 45 मिनिटं किंवा जवळपास आपण म्हणू शकतो की 1 तासपर्यंत ना तुम्हाला PYQsशी डील करायचे. मग ही PYQs कुठले ऑब्जेक्टिव्हशी आणि थोडे सब्जेक्टिव्ह रिलेटेड असते. सब्जेक्टिव्ह जे असतील म्हणजे UPSCचे जे असतील त्याला 10 मिनिटाच्या वरती द्यायचं नाही. जो टॉपिक तुम्ही उद्या करणार आहेत ना, त्याचे क्वेश्चन तुम्हाला आज रीड करायचे आहेत आणि तुम्ही जे आज रीड केलेले आहेत ना, त्याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन्स पण तुम्हाला बघायचे आहेत. आता ही PYQs कुठले बघणार आहेत मित्रांनो तुम्ही? मी जसं तुम्हाला सांगितलं की आयोगाने ग्रुप A, B, Cचे जे मागच्या 5 वर्षामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत ना, थीम वाईज, ते तुम्हाला काय करायचं आहे, ते कव्हर करायचे आहेत. आणि उद्या तुम्ही जो टॉपिक रीड करणार आहात त्याच्याशी संबंधित असणारे PYQ पण तुम्हाला आजच बघून घ्यायचे आहेत. आणि आज जो टॉपिक तुम्ही रीड केलेला आहे, तर त्याच्याशी जे संबंधित असणारे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला काय करायचे, याच्यामधून रीड करून घ्यायचे आहेत. हे झालं 30 ते 45 मिनिटामध्ये तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स कव्हर होतात. मग हे झाल्यानंतर आहे ना, समजा तुम्हाला आता वाटलं की समजा 2 तास तुम्ही लंच नंतर या ठिकाणी दिला, एखाद्याला थोडी झोपायची सवय असते किंवा थोडी नॅप घ्यायची सवय असते, तर एक 30 मिनिट्स या ठिकाणी तुम्ही रेस्ट घेऊ शकतात किंवा ब्रेक घेऊ शकतात. नंतर ते ना पोस्ट नॅप तुमची 4th सिटिंग चालू करा. म्हणजे 4th सिटिंग तुम्ही चालू करणार आहे, ठीक आहे, स्टडी सेशन. याच्यामध्ये तुम्हाला 2 अवर्स कंटिन्युअसली बसायचं आहे. 2 अवर्स बसल्यानंतर मग थोडा टी ब्रेक किंवा काहीतरी पाय मोकळं करायचे, संध्याकाळची वेळ आहे, थोडं एवढं लक्ष लागत नाही, तर 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. 15 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर मग पोस्ट टी ब्रेक जो असेल ते डिनरपर्यंत, म्हणजे 8:30 पर्यंत समजा तुम्ही डिनरला जात असाल, तर इथे तुमची 5th सिटिंग होईल. इथे होईल तुमचा स्टडी सेशन, हा पण असणार तुमचा 2 अवर्सचा. आणि त्याच्यानंतर डिनर, पुन्हा डिनरसाठी 1 अवर. तुम्ही जर घरून प्रिपेअर करत असाल, जसं मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की जे मुलं बाहेरून प्रिपेअर करतात किंवा पुण्यावरून प्रिपेअर करतात, त्यांना मेसपर्यंत जायला वगैरे हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. म्हणून 1 तास आपण इथे दिलेला आहे. किंवा मित्रांमध्ये बोलत वगैरे बसले, घरी बोलत असले, तर 1 तास तुम्ही इथे द्याल. त्याच्यानंतर झाल्यानंतर ना पोस्ट डिनर तुम्ही 6th सिटिंग जी असेल ती 1.5 अवर्सची त्या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे, आता हे झालं तुमचं शेड्यूल. आता इथं आपल्याला काय काय करायचं मित्रांनो, की जे टॉपिक्स दिलेले आहेत ना ते रीड पण करायचे आणि त्याचे नोट्स पण काढायचे आहेत. सगळं आता याच्यामध्ये तुम्हाला 2 अप्रोच आहे. 2 अप्रोच कसे, की सुरुवातीचे जे सेशन आहे ना मॉर्निंग सेशनमध्ये, फार पोस्ट नॅपपर्यंतचा जो सेशन इथं म्हणजे 4th सिटिंगपर्यंत, फर्स्ट सेकंड थर्ड सिटिंग तर आपण करंट अफेअर्स आणि PYQला दिले. फर्स्ट सेकंड आणि जी 4th सिटिंग आहे याच्यामध्ये तुम्ही ना रीडिंग प्लस अंडरस्टँडिंग करा. आणि हे झाल्यानंतर ही जी 5th सिटिंग आहे आणि 6th सिटिंग आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे 3.5 तास आहे ते तुम्हाला मिळतात. याच्यात तुम्हाला नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे, हा 1 वे. अदर वे राऊंड याच्यामध्ये काय असू शकतं, समजा तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे पहिल्या दिवशी जे असेल तर एवढे 7 टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, दुसऱ्या दिवशी असेल हे 5 टॉपिक कव्हर करायचे, तिसऱ्या दिवशी हे 9 टॉपिक्स कव्हर करायचे. तर तुम्ही काय करू शकता की समजा त्याच दिवशी तुम्हाला नोट्स नाही काढायचे आहेत ना, हा जो शेड्यूल तुमचा 3 दिवसात दिलेला आहे हा 2 दिवसात बसवा किंवा 2.5 दिवसात बसवा. म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत पोस्ट लंच
याच्या पोस्ट लंचपासून काय करा, तर पूर्ण नोट्स काढायला यायला काय करा, सुरुवात करा. मग पूर्ण नोट्स तुम्ही ज्यावेळेस काढत असाल, तर मग ज्या दिवशी टेस्ट असणार आहे, तर टेस्टच्या आता टेस्टच्या दिवस पण कशा पद्धतीने युटिलाइज करायचा तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे हे 2 दिवस आहेत ना, हे 2 दिवस तुम्ही पूर्ण स्टडीचं युटिलायझेशन करून घ्या. त्याच्यामधला जो काही लंचपर्यंतचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हा पार्टपर्यंत म्हणजे तिघही सेक्शन आहेत, तिघही दिवसाचे हे जे टॉपिक दिले तेवढे कव्हर करा. आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये पूर्ण दिवस जो असणार आहे तो नोट्स मेकिंगमध्ये टाका. म्हणजे तुमच्या नोट्स रेडी झाल्याच पाहिजे, याच्यात तुम्ही टाकू शकता. आता तुम्हाला ज्या गोष्टी सुटेबल असतील हे त्याच्यावर. आता काहींनी ऑलरेडी 1-2दा अटेम्प्ट दिलेले असतील, तर त्यांचं वाचून झालेलं असेल, तर त्यांना काय करायचं आहे फक्त की वाचून बघत असताना नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत आणि त्या पाठ करायच्या आहेत किंवा लक्षात घ्यायच्या आहेत. दुसऱ्या गोष्टीमध्ये येऊ शकतं की नवीन आहेत, नवीन असल्यानं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मग की एक तर त्याच दिवशी नोट्स काढा किंवा त्या दिवशी जे 3 दिवसाचं टार्गेट आहे ते 2 दिवसात टाका आणि उरलेला 1 दिवस फक्त नोट्समध्ये टाका. आता हे झालं याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर जो टेस्ट किंवा रिव्हिजनचा डे, त्याला तुम्ही कशा पद्धतीने डील करणार आहे ते बघा लक्षात. आता ज्या दिवशी टेस्ट डे असणार आहे किंवा शेड्यूल असणार आहे, ज्याला आपण रिव्हिजन, सुरुवातीला काय करायचं आहे, टेस्ट सुरू करण्याच्या अगोदर जे असेल मॉर्निंग सेशनमध्ये 3 ते 4 तासामध्ये मागच्या 3-1 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तुम्ही जेही रिवाईज केलेलं असेल, म्हणजे रीड केलेलं असेल, तुमच्या नोट्स प्रिपेअर झाले असतील, त्या रिव्हिजन करायचे. पुन्हा रिव्हिजन म्हणजे काय, रिकॉल करायचं, आठवायचं मी काय काय लिहिलेलं आहे नोट्समध्ये. जे नाही आठवलं मग ते रीड करायचं. मग असं करून तुम्हाला काय करायचं, 3 ते 4 तासामध्ये जेवढे तुमचे पेजेस रेडी झालेले असतील तेवढे रीड करायचे आहेत. आणि मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही 100-150 पेजेस जरी रीड तुमच्या हाताने लिहिलेले असतील, तर तुमचे 100% ते रिव्हिजन होतात 4 तासामध्ये. नंतर तुम्हाला आहे ना लंचच्या अगोदरपर्यंत टेस्ट द्यायची. मग ती टेस्ट तुमची ऑलरेडी आता ज्या दिवशी टेस्ट असणार आहे त्याच्या अगोदरच्या रात्रीपर्यंत ती टेस्ट अपलोड झालेली असणार आहे. नंतर ही प्रिंट काढायची, प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायची. टेस्टसाठी तर 2 आवर्स दिलेले आहेत, पण GSच्या टेस्टसाठी जर बघितलं ना एवढं 2 आवर्स लागतच नाही, 1.5 तासपर्यंत लागतं. मी तर 2 आवर्स तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे आपण 2 तास धरूया. नंतर लंचला वगैरे जाऊन या मस्त 1 तास वगैरे त्याच्यानंतर. मग नंतर पोस्ट लंच आहे ना, थर्ड सिटिंग करायची. थर्ड सिटिंगमध्ये टेस्ट अनालिसिस. आता टेस्ट कशी द्यायची, त्याच्यामध्ये काय अँगल लक्षात ठेवायचे, त्याचं ॲनालिसिस करायचं, हे आपण सेपरेटली डिस्कस करू. आणि मी हे सांगेल टेस्टच्या अगोदरच्या दिवशी. पण सध्या तुम्ही एवढं लक्षात घ्या, मग त्या टेस्टचं जे ॲनालिसिस आहे ते 1 तासामध्ये तुमचं होऊन जातं आहे. मग नंतर मग PYQ प्रिपरेशन फॉर द नेक्स्ट डे, जे डेली आपण करत आहोत. थोडा रेस्ट केला किंवा नॅप घेतला. मग आता तुमच्याकडे उरतोय 4th सिटिंग, 5th सिटिंग आणि 6th सिटिंग. आता हे जे 4th, 5th आणि 6th सेटिंग आहे, याच्यामध्ये समजा काही वेळेस असं असेल एखादा टॉपिक आहे ना फार बल्की झालेला आहे आणि तो तुमच्या मागच्या याच्यामध्ये ना कव्हर नाही झालेला आहे. जो पार्ट तुमचा कव्हर नाही झाला आहे ना बॅकलॉग, तो इथं बॅकलॉग करायचा. किंवा काहींचं ऑलरेडी प्रिपरेशन वगैरे झालेलं असेल किंवा त्यांचे नोट्स रेडी असतील किंवा नोट्समध्ये काहीतरी व्हॅल्युएशन करायचं असेल, तर इथे तुम्हाला काय करायचं, फक्त रिव्हिजन करायचं. तुमच्याकडे काहीच नाही उरलं ना तर रेस्ट करा. काय करा तर रेस्ट करा. हां, पण तसं तर होणार नाही, रेस्ट करण्याची काही वेळ नाही येणार नाही, कारण प्रत्येकाकडे अभ्यास हा बाकीच असतो. मग इथे काय असणार आहे, बॅकलॉग जो असेल तो बॅकलॉग कव्हरेज करा आणि त्याच्यानंतर जो रिव्हिजन असेल तो रिव्हिजन त्या ठिकाणी असलाच पाहिजे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा तुमचा टेस्टच्या दिवशी जो असणार आहे तो तेवढा त्या ठिकाणी काय करायचा तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. म्हणजे आता हे तुम्हाला मी मायन्युटली सांगितलं आहे की कशा पद्धतीने हा जो प्लॅन आहे हा प्लॅन आपला एक्झिक्यूट होणार आहे किंवा वर्कआउट होणार आहे. आणि प्रत्येक दिवशी जे असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही रीड करत आहात तर अगोदरच्या दिवशी जे झालेलं आहे ते तुम्ही रिव्हिजन करत चालणार आहे ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे तुमचं कंटिन्युएशनमध्ये जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजन पण त्या ठिकाणी काय तर होत राहील. मग ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ह्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आता इथे हे जे साइन पोस्टिंगचा जो पार्ट आहे तो मराठीमध्ये पण मी काय ते दिलेलं आहे की कशा पद्धतीने ह्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. याची जी PDF आहे ही PDF पण तुम्हाला आपल्या जो काही म्हणजे ॲप आहे त्या ॲपमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला काय तर भेटून जातील. आता काही याच्यामध्ये काय असू शकतं की सर मी ऑलरेडी प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे किंवा मागच्यापर्यंत माझं प्रिलिम्सचा स्कोर वगैरे येतो आहे किंवा काही मार्कांनी प्रिलिम्स वगैरे जाते आणि मी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने रीड केलेलं आहे, तर मग मला असं वाटतं की मी काही दिवस अजून मेन्सचा अभ्यास करावा. तर मग अशा काही कंटेक्स्ट असतील किंवा काहींचा प्रॉब्लेम असा असेल की सर मी एका दिवसामध्ये ना एक सब्जेक्ट नाही करत, मला जरा बोर होतं, मी ऑलरेडी ते वाचलेलं वगैरे आहे, तर मला एका दिवसामध्ये ना 2 सब्जेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, असे जे काही वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असतील किंवा तुमच्या स्टडीमध्ये तुमचे जे काही इश्यूज असतील, तर आपण हे जे काही प्लॅन आहे ना तर प्लॅन कस्टमाइज करू. टेस्टने कस्टमाइज होणार, टेस्ट ही त्याच दिवशी असणार आहे, त्याच टॉपिक्सवर असणार आहे. हां, पण तुमचा प्रिपरेशन प्लॅन जो असणार त्या प्रिपरेशन प्लॅनमध्ये मग तुमचा जर टॉपिक ऑलरेडी झालेला आहे तर मग कशाला जास्त वेळ दिला पाहिजे, कशाला कमी वेळ दिला पाहिजे, हा जो काही आहे तर हे जे डिस्कशन आहे हे डिस्कशन आपण त्या ठिकाणी काय तर करू शकतो. मग याच्यामध्ये मग मेंटरचं काम असते मेंटरशिपमध्ये की जो ऑलरेडी तुम्हाला प्लॅन प्रोव्हाइड केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जे कव्हर झालेलं असेल तर त्याच्यानुसार त्या गोष्टीला आपण काय करणार आहे तर ॲडजस्ट करणार आहोत. जो टॉपिक तुमचा सोपा जातो त्याला टाईम कमी होईल
जो टॉपिक तुम्हाला जड जातो किंवा जो सब्जेक्ट तुम्हाला जड जातो त्याचं जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन आपण त्या ठिकाणी काय करणार तर वाढवणार आहोत. पण याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय टू वन जे आपलं डिस्कशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. मग मेंटरशिप रिलेटेड जो मी पार्ट तुम्हाला सांगितला तो त्याच्यामध्ये आला. मग आता याच्यामध्ये ऑलरेडी आता जे रेफरन्स नोट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की रेडी रेफरन्स नोट्समध्ये समजा अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक जर तुम्हाला कव्हर करायचा आहे तुमच्या सोर्सेसमधून तुम्ही रीड वगैरे केला, मग रीडमध्ये केल्यानंतर मग लेटेस्टपर्यंत जेवढ्या अमेंडमेंट झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये लिस्ट आहेत का ज्या आपण बघू शकतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड कुठले फीचर्स होते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट रिलेटेड ते आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या ट्रिक जे असेल MPSCमध्ये तिथं फसवलं जातं की कुठल्या टॉपिकवर फसवलं जातं. मग ह्याच्या संबंधातले जे काही डायमेन्शन आहे हे तुमच्या कशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, हे तुमचे जे रिव्हिजन नोट्स आहेत ना त्या रिव्हिजन नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग आणि इथं जर बघितलं मित्रांनो ह्या टॉपिकवर 20 पेजेसचे काही नोट्स आहेत. आता इंग्लिश आणि मराठी दोघी असल्यामुळे मराठीसाठी 10 इंग्लिशसाठी 10 म्हणजे तुम्हाला जर समजा ही रिव्हिजन नोट्स वाचायची जरी असली अमेंडमेंट रिलेटेड तर तुम्हाला ते 5 ते 7 मिनिटाच्या वरती त्या ठिकाणी लागणार नाही आहे, ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं की मग PYQचं क्लासिफिकेशन वगैरे ऑलरेडी सांगितलेलं आहे. थीमॅटिक लेवलला जे काही आहे तर ते क्लासिफाय करून दिलेले आहेत की कुठल्या टॉपिकवर जास्त वेटेज दिलं पाहिजे. आणि PYQ जे असतील ग्रुप ABCचे ते कुठल्या बाबतीत जास्त रेफर करायला पाहिजे, ज्याच्यावर जास्त क्वेश्चन्स विचारलेत त्याला पहिले फोकस करा. नंतर टाईम जर भेटला तर मग आपण सगळे जे असतील त्याला जाऊ शकतो. आणि सुरुवात पहिले फोकस मागच्या 5 वर्षांनी करा, नाहीतर तुम्ही कराल मागच्या 10 वर्षावर किंवा 15 वर्षावर. पण मग पूर्ण PYQ जर तुमचे नाही कव्हर झाले बाकीच्या याला तुम्ही जस्टिस नाही करू शकणार. म्हणून मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये पर्यंत जे क्वेश्चन्स विचारले आहेत पहिले त्याच्यावर फोकस करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ऑलरेडी जे मेन्सचे क्वेश्चन्स आहेत ते मेन्सचे क्वेश्चन्स अशा पद्धतीने दिले जातील ते बघायचं आहे तुम्हाला. त्याच्यामधले कुठले टॉपिक्स किंवा थीम्स विचारलेले आहेत किंवा कुठले पार्ट्स विचारले आहेत तेवढे आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं कंटेंट तुम्हाला काय करायचं आहे तर वाचायचं आहे. आणि ह्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला ज्याही काही डाऊट्स येतील मित्रांनो ते सॉल्व्ह करण्यासाठी तर ऑलरेडी आम्ही या ठिकाणी आहोत. पुन्हा लक्षात घ्या, आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने जी काही टेस्ट असेल किंवा टेस्ट कशा पद्धतीने तुम्हाला डील करायची, कशा पद्धतीने यूज करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मेकिंगमध्ये काही अडचण असेल तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आता जसं आपण इंडियन पॉलिटी संदर्भात बघितलं की प्री आणि मेन्सचा सिलेबस कशा पद्धतीने तुम्ही सोबत कव्हर करू शकतात, तसं ज्यावेळेस तुमचं इकॉनॉमीचा पार्ट याच्यामध्ये चालू होईल त्याच्या संदर्भात पण आपण डिस्कस करूया की इकॉनॉमीचा कशा पद्धतीने पार्ट तुम्ही कव्हर करू शकतात. त्यानंतर जिओग्राफीचे जे थीम्स आहेत ते GS1मध्ये तुमचा जिओग्राफीचा पार्ट आहे त्याच्याशी ओव्हरलॅपिंग पद्धतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करू शकतात. कारण की जे रेफरन्स नोट्स तुम्हाला मी देणार आहेत ना रीड ओनली फॉर्मॅटमध्ये तर त्याच्यामध्ये मेन्सचे अँगल पण आहेत, तर तेवढे लगेच तुमचे ना तर तिथे उतरवून घ्यायचे. 5-5 पॉईंट 5-5 पॉईंट सगळं करण्याच्या गरजेत नाही जायचं. डेफिनेशन त्याच्या स्ट्रक्चर जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यातले डेफिनेशन फॅक्ट्स 5-5 पॉईंट त्याच्यामध्ये घेऊन घ्यायचे आणि पुढे सरकत राहायचं. जेणेकरून म्हणजे प्री नंतर पण काय होणार आहे तुमच्याकडे तुमचं स्टडी मटेरियल रेडी असणार आहे. आणि ते स्टडी मटेरियल रेडी असल्यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाईल. आणि ही जी एक्सटेन्सिव्ह प्रोसेस आपण कुठपर्यंत करणार आहे मित्रांनो 8 एप्रिलपर्यंत करणार आहेत. मग 8 एप्रिलपर्यंत तुमचं आहे ना जे स्टॅटिक पार्ट आहेत म्हणजे करंट अफेअर्स सोडून त्याच्या नोट्स त्या ठिकाणी रेडी होत आहेत. मग नोट्स रेडी झाल्यानंतर आहे ना इथं तुम्ही बघितलं मग आपण सेकंड राऊंड जेव्हा स्टार्ट करतोय तर 9 ते 11 3 दिवस दिले, 9, 10, 11 या 3 दिवसामध्ये तुम्हाला जे नोट्स तुमच्या रेडी झालेल्या आहेत ना त्या रिवाईज करायच्या आहेत. कारण ऑलरेडी तुम्ही आणि त्याच्यानंतर काय हे 12व्या तारखेला किंवा 12 एप्रिलला तुम्हाला त्याची टेस्ट द्यायची आणि मग उरलेल्या दिवसामध्ये त्यावेळेस आपण डिस्कस करू की जो राहिलेला हाफ डे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठला पार्ट जो उरलेला असेल किंवा तुमचा जो लॅग होत असेल किंवा तुम्हाला जो जमत नसेल तर तो त्याच्यावर तुम्हाला काय करायचं तर फोकस करायचा आहे. तो लक्षात घ्या. आता इथे राहिला इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुमचे इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट. मग इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट सेंट्रल लेवल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट या दोघां म्हणजे म्हणजे चारही जे असतील बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे स्टेट आणि सेंटरचे ते नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. पण तेही तुम्हाला कधी ज्यावेळेस तुमचा इकॉनॉमीचा पार्ट चालू होईल ना जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सेंट्रल लेवलचं बजेट आणि इकॉनॉमिक सर्वेचे नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. त्या नोट्समधून तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे जेणेकरून क्वेश्चन जर आले तर तुम्हाला डील करता आले पाहिजे. आणि मेन्ससाठी पणचा जो इकॉनॉमिक सर्वे तो तुमचा या ठिकाणी काय होणार तर कव्हर होणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल तर तुम्ही ते विचारू शकतात. त्याच्यासाठी आपला जो नंबर आहे 9511 900488 हा आहे. त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर मित्रांनो आपला जो सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब आहे ते ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकतात. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर कोर्सची लिंक देखील दिलेली आहे. आणि हे जे PDF आहेत ना मित्रांनो तुम्हाला म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रिलिम्स टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्रामचे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. आणि जे काही सॅम्पल स्टडी मटेरियलच्या जे काही PDFs आहेत या तुम्हाला आपल्या ॲपमध्ये देखील काय तर भेटून जातील. ठीक आहे मित्रांनो, होप तुम्हाला मला जे सांगायचं होतं ते कन्वे झालेलं असेल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर बी फ्रँकली 9511 900488 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात. आपण तिथे थांबूया. थँक्यू.